श्रद्धेतून तो मुक्त नाही झाला. चंद्रावर झेंडा मंगळावर, पाऊल चंद्रावर झेंडा मंगळावर, संकष्टीचा उपवास नाही अजून सुटला, वधूच्या कपाळीचा मंगळ नाही पुसला, वराच्या कुंडलीतला गुरु नाही हटला. विज्ञानाने माणूस चंद्रावर गेला, तरी अंधश्रद्धेतून मुक्त नाही झाला. विज्ञानाने माणूस चंद्रावर गेला, तरी अंधश्रद्धेतून मुक्त नाही झाला. बुवा बाबांनी तंत्रमंत्रांनी, बुवा बाबांनी मंत्रांनी, कर्मकांडानी, अंधश्रद्धानी, बुवा बाबांनी तंत्रमंत्रांनी, कर्मकांडानी, अंधश्रद्धानी, समाज बेजार केला, समाज बेजार केला. काहीच कंडे दोऱ्यांनी बांधून ठेला, बाजार यानी केला, बाजार यानी केला. सोडा या तबाकड कथा विवेकाची, प्रकाशाची, वाट तुम्ही चाला, वाट तुम्ही चाला, वाट तुम्ही चाला, वाट तुम्ही चाला. प्रश्न तुम्ही विचारा, प्रश्न तुम्ही विचारा, प्रश्न तुम्ही विचारा. विज्ञानाने माणूस चंद्रावर गेला, परी अंधश्रद्धेतून तो मुक्त नाही झाला. विज्ञानाने माणूस चंद्रावर गेला, परी अंधश्रद्धेतून मुक्त नाही झाला. अभिवादन करून तुम्हा डॉक्टर दाभोळकर, अभिवादन करून तुम्हा डॉक्टर दाभोळकर. डॉक्टर दाभोळकर जो मने नेऊ पुढे चळवळ, डॉक्टर दाभोळकर जो मने नेऊ पुढे चळवळ, डॉक्टर दाभोळकर जो मने नेऊ पुढे चळवळ. तुम्ही विचार आम्हा दिले,
जनमानसात रुजविले, तुम्ही विचार आम्हा दिले, जनमानसात रुजविले. विवेक आणि विज्ञानाचे, विवेक आणि विज्ञानाचे दिले आम्हाला बळ, दिले आम्हाला बळ. डॉक्टर दाभोळकर जोमाने नेऊ पुढे चळवळ, डॉक्टर दाभोळकर जोमाने नेऊ पुढे चळवळ, डॉक्टर दाभोळकर जोमाने नेऊ पुढे चळवळ. गड समतेचा लढविला, तुम्ही रणांगणी जिंकला. गड समतेचा लढविला, तुम्ही रणांगणी जिंकला. हतबल होऊन दांभिकानी, हतबल होऊन दांभिकानी कशी साधली वेळ, कशी साधली वेळ. डॉक्टर दाभोळकर जोमाने नेऊ पुढे चळवळ, डॉक्टर दाभोळकर जोमाने नेऊ पुढे चळवळ. डॉक्टर दाभोळकर जोमाने नेऊ पुढे चळवळ, डॉक्टर दाभोळकर जोमाने नेऊ पुढे चळवळ. श्रद्धेच्या दुनियेमध्ये भोंदूंची जमली गर्दी, श्रद्धेच्या दुनियेमध्ये भोंदूंची जमली गर्दी. भोंदू बुवांना तुम्ही नमवले, भोंदू बुवांना तुम्ही नमवले, त्यांनी काढला पळ. डॉक्टर दाभोळकर जोमाने नेऊ पुढे चळवळ, डॉक्टर दाभोळकर जोमाने नेऊ पुढे चळवळ. डॉक्टर दाभोळकर जोमाने नेऊ पुढे चळवळ, डॉक्टर दाभोळकर जोमाने नेऊ पुढे चळवळ. बलिदान जे दिले आज सर्वांना उमगले, तुम्ही बलिदान जे दिले आज सर्वांना उमगले. बीज पेरले सुधारणेचे, बीज पेरले सुधारणेचे, येईल त्याला फळ, येईल त्याला फळ. डॉक्टर दाभोळकर जोमाने नेऊ पुढे चळवळ, डॉक्टर दाभोळकर जोमाने नेऊ पुढे चळवळ. डॉक्टर दाभोळकर जोमाने नेऊ पुढे चळवळ. अभिवादन करून तुम्हा डॉक्टर दाभोळकर, अभिवादन करून तुम्हा डॉक्टर दाभोळकर. डॉक्टर दाभोळकर जोमाने नेऊ पुढे चळवळ, जोमाने नेऊ पुढे चळवळ, जोमाने नेऊ पुढे चळवळ, जोमाने नेऊ पुढे चळवळ. आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करावी असं मी आवाहन. नमस्कार साथी. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं आयोजित या ऑनलाईन
राज्यस्तरीय चर्चासत्रामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. चमत्कारामागील विज्ञान ही थीम घेऊन आपण गेले काही दिवस प्रचार करतोय आणि त्याचाच भाग म्हणून आज हे राज्यस्तरीय चर्चासत्र सुरू होतंय. या चर्चासत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करावं आणि प्रास्ताविक करावं यासाठी मी राज्याचे प्रधान सचिव सन्माननीय माधव बावगे सरांना विनंती करतो की त्यांनी स्वागत आणि प्रास्ताविक करायचं. माधव बावगे सर हे लातूरवरून बोलतायत. बावगे सर. सर्व साथींना नमस्कार. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने चमत्कारामागील विज्ञान अभियानांतर्गत आयोजित या राज्यस्तरीय ऑनलाईन चर्चासत्रामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी असलेले दैनिक सकाळ नवी दिल्लीचे प्रमुख ज्येष्ठ पत्रकार माननीय अनंत गायककर सर, नेहरू विज्ञान केंद्र मुंबईचे संचालक माननीय अरविंद परांजपे, या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र अनिसचे राज्य कार्याध्यक्ष माननीय अविनाश पाटील आणि या महत्त्वपूर्ण चर्चासत्रामध्ये सहभागी असलेले महाराष्ट्रातील राज्य, जिल्हा, शाखा पातळीवरील तमाम पदाधिकारी, कार्यकर्ते, निमंत्रित विवेक साथींचं मी शब्दसुमनाने हार्दिक स्वागत करतो. मित्रहो, शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या कुशल आणि कल्पक नेतृत्वाखाली 9 ऑगस्ट 1989 मुठभर कार्यकर्त्यांना सोबत घेऊन सुरू झालेले हे काम आज महाराष्ट्राच्या 36 जिल्ह्यामध्ये 364 शाखांच्या हजारो कार्यकर्त्यांच्या मार्फत, त्यांच्या कार्यकर्तृत्वातून, लोकसहभागातून हे काम सतत चालू आहे. अंधश्रद्धा, बुवाबाजी, करणी, भानामती, भूत पासून सुरू झालेलं हे काम शास्त्रीय विचार पद्धती, वैज्ञानिक दृष्टिकोन, विधायक धर्मचिकित्सा, विवेकवादापासून ते मानवतावादापर्यंत हा चढता आलेख चळवळीचा आहे. नुकतीच चळवळीने त्रिदशक पूर्ती निमित्ताने आंतरराष्ट्रीय पातळीवरील मानवतेसाठी विवेकवाद या विषयावरील परिषद आणि 2 दिवसीय राज्याचं राष्ट्रीय अधिवेशन मुंबईला यशस्वी केलं. यावर्षी संघटनेच्या 31व्या वर्धापन दिनानिमित्त 1 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट या दरम्यान संघटनेच्या कामाच्या बद्दलच्या 2 पोस्ट दररोज व्हायरल करण्यात आल्या आणि 9 ऑगस्टला एक राज्यस्तरीय अधिवेशन घेण्यात आलं. शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या खुनाला 20 ऑगस्टला 7 वर्ष पूर्ण झाले, तरी सूत्रधार कोण मोकाट आहे म्हणून तपास यंत्रणा, राज्य व केंद्र सरकारला सूत्रधार कोण है हा प्रश्न उपस्थित करून निवेदनं व साइन पिटिशन सादर केली. 21 सप्टेंबर 1995 गणपती दूध पिण्याचा चमत्कार विज्ञानाचं साह्य घेऊन घडवून आणला. त्याला 25 वर्ष पूर्ण झाले म्हणून 21 ऑगस्ट ते 21 सप्टेंबर या दरम्यान चमत्कारामागील विज्ञान हे अभियान राबवलं जात आहे. आणि या अंतर्गत चमत्कार सादरीकरण व त्यामागील विज्ञान याच्या 3 पातळीवर स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत. माननीय ज्ञानेश महाराव सरांचं 12 तारखेला जाहीर व्याख्यान घेण्यात आलं. आज हे चर्चासत्र आयोजित करण्यात आलेलं आहे आणि 21 तारखेला राष्ट्रीय पातळीवरचं एक वेबिनार घेण्यात येणार आहे. आज या चर्चासत्रामध्ये वैज्ञानिक आहेत, महाराष्ट्र आणि सचे कार्याध्यक्ष आहेत आणि त्याचबरोबर प्रसार माचे प्रतिनिधी आहेत. बॉलिवूडचे सिनेसृष्टीतील पाहुणे येणार होते परंतु त्यांच्या अडचणीमुळे ते येऊ शकले नाही. आम्हाला असं दिसून येत आहे की शिकलेली लोक प्रसार माध्यम आणि बॉलिवूड सिनेसृष्टीमधून दैववाद, धार्मिकता व अंधश्रद्धांना खत पाणी घालण्यात हातभार लावला जातोय. ही शक्ती जास्त आहे. यापुढे विज्ञान प्रसार करणारे कमी दिसत आहेत, प्रयत्न करतायत परंतु त्यांच्या संत गतीने ते पोहोचवलं जातं. अशा बाबत चमत्काराच्या मागचं विज्ञान लोकांच्या पर्यंत समजून यावं आणि त्याबद्दलची भूमिका समजून यावी यासाठी म्हणून या चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलेलं आहे. परत एकदा सर्व पाहुण्यांचं मी स्वागत करतो, उपस्थितांचं स्वागत करतो आणि पुढचे सूत्र माननीय संजय बनसोडे राज्यप्रधान सचिव यांच्याकडे सूत्र देतो. धन्यवाद बावगे सर. यानंतर आजच्या या चर्चासत्रासाठी
मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असणाऱ्या मान्यवरांचा परिचय करून देण्यासाठी सन्माननीय हरिदास तम्मेवार सर येत आहेत. ते राज्याचे सरचिटणीस आहेत आणि बीडवरनं बोलत आहेत. तम्मेवार सर. नमस्कार साथीनो. आजच्या आपल्या या राज्यस्तरीय चर्चासत्रामध्ये चमत्कारामागील विज्ञान या विषयावर आपलं मत व्यक्त करण्यासाठी जे कार्यकर्ते वक्ते या ठिकाणी उपस्थित आहेत त्यापैकी प्रमुख व्यक्तिमत्व म्हणजे अनंतराव बागायतकर. हे सकाळ समूहामध्ये ज्येष्ठ पत्रकार आहेत, दिल्लीत असतात. गेल्या 3 दशकापासून अधिक काळ नवी दिल्लीमध्ये पत्रकारितेत कार्यरत आहेत. संसदीय राजकारण, परराष्ट्रीय संबंध, राजकीय धोरणांचे सामाजिक परिणाम, संरक्षण आणि अर्थव्यवस्था यासह अनेक विषयावर लेखन करतात. त्यांचे वडील सदाशिवराव बागायतकर हे स्वातंत्र्य सैनिक, राष्ट्रसेवा दल आणि समाजवादी विचार प्रवाहात शीर्षस्थ भूमिकेत कार्यरत होते. आनंद बागायतकर सर पत्रकारितेच्या निमित्तानं त्यांचा बराचसा परदेश प्रवास पण झालेला आहे. दुसरे वक्ते आहेत अरविंदजी परांजपे. हे नेहरू तारांगण मुंबईचे संचालक आहेत. खगोलशास्त्राचे अभ्यासक, हिमालयीन वातावरणाचा अभ्यास, दूरदर्शनवर चमत्कार आणि त्यामागील विज्ञानाचे कार्यक्रम, मुंबई पुणे आकाशवाणीवर आकाश दर्शनाचे कार्यक्रम आणि ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटी ऑफ इंडियाचे सदस्य आहेत. महाराष्ट्र आणि सचे पाठीराखे आणि मार्गदर्शक राहिलेले आहेत. विज्ञानबोध वाहिनीच्या फिरत्या नभांगण उपक्रमामध्ये त्यांनी मोलाचं सहकार्य केलं आहे. सुरुवातीच्या काळामध्ये फिरते नभांगण पुण्याच्या आयुका संस्थेकडून उपलब्ध करण्यात आले होते. या सर्व कामामध्ये परांजपे सरांचं मोठं सहकार्य लाभलं आहे. या उपक्रमाला मार्गदर्शन करण्याचं काम ते सातत्यानं पूर्वी त्यांनी केलेलं आहे, आता पण ते करत आहेत. असा आजचा हा थोडक्यात पाहुण्यांचा परिचय आहे. धन्यवाद सर. धन्यवाद तम्मेवार सर. आता आपण या आजच्या राज्यस्तरीय चमत्कारामागील विज्ञान या चर्चासत्राला सुरुवात करतोय. मी प्रथमतः विनंती करतो सन्माननीय अनंत बागायतकर सर की आपलं विवेचन सुरू करावं. सन्माननीय बागायतकर सर. नमस्कार. माझा आवाज येतोय सर्वांना? हा येतोय. नमस्कार. एकतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं प्रथम मी आभार मानतो की त्यांनी मला या चर्चासत्रात आमंत्रित केलं. त्यानंतर स्वाभाविक आहे, अंधश्रद्धा निर्मूलन समितीशी कुठे ना कुठेतरी माझा खूप जवळचा संबंध होता. याचं कारण नरेंद्र आणि माझी अनेक वर्षांपासूनची मैत्री, अतिशय जवळची आणि अगदी घरगुती संबंध आमचे होते. त्याचबरोबर कदाचित आपल्या इथे जे थोडेसे माया इतके वयस्क लोक असतील त्यांना आठवत असेल की अंधश्रद्धा निर्मूलन समिती तर आपली स्थापन झालीच होती, पण त्यापूर्वी देखील एक पुण्यामध्ये बुद्धिप्रामाण्यवादी मंच, कदाचित अविनाशला आठवत असेल, बुद्धिप्रामाण्यवादी मंच वगैरे स्थापन झालेले होते. आणि त्याच्यातून मग ही एक, ज्याला आपण म्हणू की बुद्धिप्रामाण्य आणि विज्ञान यांच्यावर आधारित ही एक चळवळ आणि एक जनजागरणाची ही मोहीम सुरू होत गेली. याचा अर्थ ती काय सर्वप्रथम सुरू झाली असा भाग नव्हता. आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या अनेक वर्षांपासून चालत आलेल्या आहेत. मग ते अगदी संत तुकडोजी महाराज असतील, गाडगे महाराज असतील, या सर्वांनी जे जनजागरणाचं काम केलेलं होतं की ज्याच्यामध्ये श्रद्धा तुमची जरूर असावी, पण जेव्हा श्रद्धेचा अतिरेक होतो तेव्हा ती अंधश्रद्धा बनते. ज्याप्रमाणे राजकारणामध्ये एखाद्या राजकीय विचारसरणीला श्रद्धा तुमची असणं याच्यामध्ये काही गैर नाही, पण जेव्हा ती श्रद्धा अतिवादी होते तेव्हा त्याचं रूपांतर कट्टरतेत होतं. आणि हे आपण सर्व क्षेत्रात बघतो. त्यामुळे इथे श्रद्धेला कोणाचा विरोध नाही. आपला सगळ्यांचा जो विरोध आहे तो अंधश्रद्धेला आहे. दिल्लीमध्ये
आता मी गेले जवळपास 35हून अधिक वर्ष दिल्लीमध्ये काम करतो आहे आणि स्वाभाविकपणे माझा संबंध सर्वाधिक संबंध माझा हा राजकारणी मंडळींशी येतो. आणि आता त्यांचे किस्से जर अंधश्रद्धेचे तुम्हाला सांगायला लागलो तर मग हा आपला त्यासाठी एक वेगळा कार्यक्रम करावा लागेल. परंतु काही किस्से मी जरूर सांगेन. आता त्याची कारणं अनेक आहेत आणि आपण सगळे लोक इतके सुज्ञ आहात आणि माझ्यापेक्षा सुशिक्षित आणि विविध क्षेत्रामध्ये अत्यंत नामांकित आणि मान्यवर आहात. मी एक अत्यंत साधा सामान्य पत्रकार आहे. सभोवताली माझ्या जे घडतं ते मी फक्त माझ्या लिखाणाद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचवतो. आपण सगळे बाकीचे लोक तज्ज्ञ आहात. पण काही किस्से जरूर सांगतो. आमच्या दिल्लीमध्ये मी घरून येतो तर प्रगती मैदान तुम्ही नाव ऐकून असाल तर त्या प्रगती मैदान आणि परांजपे सरांना कदाचित प्रगती मैदानच्या शेजारी जे भारतीय विज्ञान एक म्युझियम आहे, तिथे विज्ञान विषयक चांगला मोठं 4-5 मजली म्युझियम आहे ते. त्याच्या बरोबर समोर एक भैरवाचं मंदिर आहे आणि त्या मंदिरावर पाटी आहे की पांडवकालीन प्राचीन भैरव मंदिर. आणि त्या भैरवाच्या मंदिरामध्ये दर रविवारी म्हणजे दारूचा पूर तिथे वाहत असतो. आणि का तर म्हणजे भैरवाला ती दारूचा नैवेद्य लागतो म्हणे. आता हे कोणी ठरवलं आपल्याला माहिती नाही, परंतु याच्या मागे ज्या काही श्रद्धा असतील त्या असतील. पण म्हणजे तो रस्ता तिथला पूर्णपणे जॅम होतो रविवारी. म्हणजे आम्हाला तिथून असं पोलिसांना तिथे उभं राहून ट्रॅफिक रेग्युलेट करावं लागतं. आणि याच्यामध्ये सामान्य स्कूटरवर येणारी मंडळी असतातच, 2 व्हीलरवर, पण अत्यंत भारी भपकेबाज गाड्यांमधून येणारे अतिश्रीमंत लोकही असतात आणि राजकारणी मंडळी तर हमखास असतात. एक बरेच मोठे नेते आहेत, काँग्रेसचे आहेत, ते आजही ते राज्यसभेमध्ये आहेत. नाव मुद्दाम सांगत नाही, आपला हा थोडासा पब्लिक हा आहे म्हणून. परंतु त्या ग्रस्तांनी एकदा दुसऱ्या एका महाराष्ट्रातल्या राजकीय नेत्याला सांगितलं की हो, उद्या पहाटे 4 वाजता तुम्ही जरा तयार राहा. ते म्हणले कशाला? म्हणजे आपल्याला ते त्या भैरव मंदिरात जायचंय आणि तिथे काही गोष्टी करायच्या. तेव्हा जरा काँग्रेसमध्ये बरेच प्रश्न निर्माण केले होते. तेव्हा ते दुसरे जे राजकारणी होते ते त्यातल्या त्यात जरा सुबुद्ध होते. त्यांनी सांगितलं बाबा नमस्कार, मी काय भैरवाच्या वगैरे ठिकाणी येणार नाही, तुम्हाला जाऊन काय करायचं ते करत बसा तुम्ही. पण म्हणजे तिथे अगदी म्हणजे मी स्वतः डोळ्यांनी बघितलेले म्हणून सांगतोय, हे या गोष्टी सांगोवांगी नाहीत. अगदी विश्व हिंदू परिषदेचे भली मोठी जी नेते मंडळी, ती बीजेपी, काँग्रेस, अगदी ही सर्व पक्षीय मंडळी तिथे रेग्युलर जातात, या सर्व गोष्टी करत असतात. आता याच्यातून म्हणजे सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे की हे कुठे ना कुठेतरी या गोष्टी ही अशी माणसं करतात समाजातली की ज्यांना पाहून यारे ही जर मंडळी करत असतील तर मग आपणही एकदा करून बघायला काय हरकत आहे. कारण शेवटी समाज आणि जो मनुष्य स्वभाव आहे हा कुठे ना कुठेतरी अनुकरणशील जरूर आहे. आणि जर एक आपण जसं ते आपले सिनेमातले सहकारी नाही आहेत, परंतु सिनेमा आणि त्या तुमच्या टीव्हीवर ज्या काही सिरियल्स असतात त्या बघून लोक त्याचं अनुकरण करतात. त्याचबरोबर राजकीय नेते असतात किंवा इतर क्षेत्रातली बरीच मोठी मोठी दिग्गज मंडळी असतात, त्यांचं अनुकरण करण्याचा एक कल असतो समाजात. तर याच्यातून मग ही जी काही एक प्रकारची जी अंधश्रद्धा आहे ही वाढीस लागत असते. आज म्हणजे मी जेव्हा लोकसभेत संसदेत जेव्हा आम्ही बघतो आणि जेव्हा हे संसद सदस्य उठून अशी भाषणं करायला लागतात हात वरे करून, आणि तुम्ही जरूर बघा आता तर ते डायरेक्ट टेलिकास्ट असतात, तुम्हाला जवळपास 90% खासदारांच्या उजव्या हातामध्ये किंवा डाव्या हातामध्ये ते असे
लाल रंगाचे असे ते दोरे, हे ते असे सगळे प्रचंड भरलेले असतात. हे कुठे ना कुठेतरी राजकारणाचं क्षेत्र असेल किंवा मगाशी आपण कोणीतरी आपल्या, हॅलो येतो ना आवाज? नाही, कोणीतरी मध्ये बोललो म्हणून. हा येतो मगाशी कोणीतरी प्रास्ताविकात एक उल्लेख केला की बॉलिवूड आणि ह्याचा, आणि आता मी जो उल्लेख केला की कुठे ना कुठेतरी हा जो अनुकरणाचा भाग आहे, तर या सगळे बॉलिवूड असेल किंवा हे आमचं राजकारणाचं क्षेत्र असेल, ही एक प्रचंड असुरक्षित अशी ही क्षेत्र आहेत. तुम्ही आज काय म्हणतात त्याला, एका मोठ्या याच्यावर असाल, पदावर असाल, पण तुम्हाला दुसऱ्या दिवशी उद्या माहिती नसतं की तुम्ही कुठे असता. आणि ही जी अनिश्चितता आणि असुरक्षितता आहे, आणि त्याच्यातून कुठे ना कुठेतरी या अंधश्रद्धेला एक त्याला आपण म्हणू की प्रोत्साहन मिळत जातं. तर तो एक मोठा भाग, असुरक्षितता आणि एकूण अनिश्चितता, हा कुठे ना कुठेतरी या अंधश्रद्धेच्या मागे असावा असं वाटतं. राजकारणाच्या क्षेत्राचं मी जसं म्हटलं की या क्षेत्रामध्ये अंधश्रद्धा ही अतोनात आहे, कमालीची आहे. म्हणजे एकदा त्या, तुम्हालाही सगळ्यांना माहिती आहे, राजकारणी मंडळींना त्या अंगठ्या घालण्याची खूप सवय असते, अमुक ग्रहाची अंगठी, तमुक ग्रहाची अंगठी वगैरे वगैरे. तर एकदा एक महाराष्ट्रातलेच एक नेते आहेत, मोठे नेते आहेत ते, तर त्यांच्या हातामध्ये मी एक अंगठी बघितली. त्यात असे ते छोटे छोटे, पण ते सगळ्या रंगांचे ते खडे होते. मी म्हटलं हे काय नवीन दिसतंय? त्यामुळे नाही, मी आता सगळ्या अख्ख्या नवग्रहाचीच ती अंगठी तयार केलेली, म्हणजे कुठचा ग्रह सुटायलाच नको. ते सगळे ग्रह एका अंगठीत त्यांनी कोंबून सर्व ग्रहांना शांत करून ठेवलेलं होतं. तर आपले परांजपे सर सांगू शकतील, आता ते ग्रह आणि ताऱ्यांचं सगळं त्यांच्याकडे ज्ञान आहे. तर हे जे आहे की मग एकाच ग्रहाची अंगठी कशाला घालायची मग ते. आणि तुम्हाला सांगतो की तशी अंगठी ती कोणी शोधून काढली होती देव जाणे, परंतु तशी अंगठी म्हणजे त्याचं मार्केटिंगच प्रचंड, की ही अंगठी घातली की सगळे नऊ ग्रह तुमच्या त्या बोटावर आहेत, आणि मग काय तुम्हाला काळजीचं कारण नाही. कुठचाही ग्रह आहे तरी तो तिथं आहे तुमच्या तिथं, त्यामुळे बिनधास्त तुम्हाला जे काही करायचं ते करा. तर हे जे सगळं आहे हे आम्ही रोज डोळ्यांनी बघतो. आता हे आता सांगण्याचं कारण असं की आता कोणीतरी मला करेक्ट करा, पितृ पंधरवडा आता सुरू आहे का? आता काहीतरी आहे. हो सर. तर तो तुम्हाला सांगतो, हे आता तुम्ही म्हणाल की मला कसं माहिती? आता जनरली आम्हाला इथे दिल्लीत सण कुठचे असतात ते सुद्धा माहिती नसतं, कळत नाही. हा पितृ पंधरवडा आम्हाला पत्रकारांना इतका पक्का माहिती आहे. याचं कारण या पंधरवड्यामध्ये इथे राजकीय कुठच्याही महत्वाच्या गोष्टी घडत नाहीत, आणि निर्लज्जपणे आम्हाला सांगितलं जात नाही वो पितृपक्ष चालू है तो इसके बाद ही जो कुछ होना है वो होना है. म्हणजे आपल्या केवळ समाज असं नाही, सोसायटी ऍट लार्ज आपण म्हणतो, परंतु कुठं ना कुठेतरी हे प्रशासन असतं, लोकप्रशासन आहे, या सगळ्या शासकीय यंत्रणा आहेत, यांच्यामध्ये देखील कुठे ना कुठेतरी हे अंधश्रद्धेचा जो विषाणू किंवा हा पूर्णपणे घुसलेला आहे. आणि तुम्हाला ते आता मी प्रेस क्लब ऑफ इंडियाची आता महासचिव आहे. आमच्याकडे इथे दिल्लीमध्ये मंगळवार हा एक फार काय त्याला म्हणतात की असा एक वार मानला जातो. परांजपे सरांना बहुतेक माहिती आहे. मंगळवारी लोक दारू पित नाहीत आणि मांस खात नाहीत. म्हणजे मंगळवारी आमच्या प्रेस क्लब ऑफ इंडियाचा धंदा पूर्ण बसलेला असतो. त्या दिवशी पब्लिक आमचं जे आहे हे पत्रकार की ज्यांना रोज दारू लागते, परंतु मंगळवारी त्या दारूला स्पर्श करायचा नाही किंवा ते चिकन मटनला हातही लावायचा नाही, पण दुसऱ्या दिवशी दुप्पट खाऊन त्याची भरपाई करायची. म्हणजे हे पितृपण नाही, हे म्हणजे हे आम्ही अनुभवतो. हे आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगतो, हे नवरात्र असतं ना,
आता दिल्लीमध्ये 2 नवरात्र असतात. एक एक काहीतरी वर्षाचे, एक सुरुवातीला असतं आणि एक हे आता आपल्या दिवाळीच्या आधी असतं, तेव्हा 2 नवरात्र असतात. त्या 9 दिवशी म्हणजे भक्तीचा महापूर इतका आलेला असतो दिल्लीमध्ये की म्हणजे बाप रे बाप. म्हणजे मी जर प्रेस क्लब मध्ये जाऊन समजा मी आमलेट जरी खाल्ले तरी लोक म्हणतात की यार तू नवरात्री वगैरे कुछ मानते नाही हो, असं मला येऊन विचारतात लोक. पण नवरात्रीच्या आधी तुम्ही जर इथल्या दिल्लीतल्या आमच्या नॉनव्हेज जॉईंट्स जे आहेत तिथे जर गेलात तर तुम्हाला असं वाटेल की काय म्हणजे लोकांना दुष्काळातून आलेले आहेत की काय, अशा पद्धतीने त्या नॉनव्हेजवर तुटलेले असतात. कारण पुढचे 9 दिवस खायचं नसतं आणि 10व्या दिवशी जेव्हा 9 दिवस संपलेले असतात तेव्हा तो सीन रिपीट असतो की म्हणजे कधीही आपल्याला अन्न मिळालेलं नाही, म्हणजे नॉनव्हेज मिळालेलं नाही. हे जे काही सगळं थोतांड शुद्ध भाषेत जे आहे हे मनुष्य निर्मित आहे. आणि हे आपण म्हणजे आम्ही सांगतो लोकांना की त्या 9 रात्र 9 दिवस तुम्ही ते खात नाही आणि 10व्या दिवशी मात्र तुटून पडता. म्हणलं याचं काय तर्क काय आहे. म्हटलं कोणालाही त्याचं तर्क, त्याची सुसंगती काय आहे हे कोणालाही सांगता येत नाही. काय नाही, ते आम्ही ते पाळतो. आता आमच्या कुटुंबात हे आहे म्हणून आम्ही पुढे करत आलो. त्यामुळे हे याच्या विरुद्ध नरेंद्र सारख्या माणसाने तर आपला जीव गमावला या विरुद्ध लढा देता देता. परंतु ही गोष्ट किती गंभीर आणि किती म्हणजे त्यातला विनोदाचा भाग सोडा, पण ही गोष्ट किती बिकट आहे की आपल्याला लोकांना साध्या साध्या गोष्टी समजावून सांगणं हे अत्यंत किती अवघड आहे. आता हे तुम्हाला थोडंसं विषयांतर होईल, परंतु हे आपण आता करोनाच्या साथीचं आपण जे काही संकट आपल्यावर आलेलं आहे, आता ह्याच्यामध्ये बाहेर थुंकणं हा आता एक पनिशेबल ऑफेन्स केलेला आहे. पण त्याच्यासाठी आपल्या देशामध्ये करोना यायला लागला. याचं कारण असं की आपल्याकडे सामाजिक शिस्त नावाची गोष्ट अजिबात नाही आहे. आणि याच्यामध्ये मी एका व्यक्तीचं नाव जरूर घेऊ इच्छितो. तुम्हाला कोणाला कदाचित ऐकून माहिती असतील किंवा नसतील. आमच्या मुंबई सकाळचे एक संपादक होते, राधाकृष्ण नार्वेकर. आता त्यांचं वय जवळपास 80च्या पुढे आहेत. त्यांनी रिटायर झाल्यानंतर मुंबईमध्ये एकच काम केलं की ते रस्त्याने जाताना त्यांना जर कुठचा एखादा माणूस थुंकताना दिसला तर ते काही करायचे नाही. ते त्या माणसाला बोलवायचे किंवा त्याच्या जवळ जायचे आणि त्याला नमस्कार करून सांगायचे की बाबा रे तू असं उघड्यावर थुंकू नकोस. आणि त्याचे अनुभव त्यांनी लिहिले होते. पण एखाद्या माणसाला तू रस्त्यावर थुंकू नकोस हे सांगायला फार धैर्य लागतं. जसं आपण म्हणतो की महात्मा गांधींचं अहिंसा म्हणजे काय की एका गालावर मारलं की दुसरा गाल पुढं करायचा, पण त्याच्यामध्ये देखील फार धैर्य लागतं. आणि ते तुम्ही कधीतरी करून बघा. कोणी तुम्हाला एक थप्पड मारल्यावर त्या माणसाला म्हणायचं माझ्या दुसऱ्या गालावरही थप्पड मार, त्याला फार मोठं नैतिक धैर्य लागतं. तसं हे जे थुंकण्याचं जे आहे याला हे खूप धैर्य लागतं. पण त्यांना काही लोक शिव्या द्यायची, हे म्हाताऱ्या तुला काय घेणं आहे, तू जा ना आपल्या रस्त्याने, इथपासून काही लोक उत्तम प्रतिसाद द्यायची, माफी मागायची की बाबा ठीक आहे तुम्ही चांगलं काम करता आहात. परंतु हे अंधश्रद्धेचं जे आपलं काम आहे हे आपल्याला इतक्या तळातून म्हणजे सुरू तर आहेच आहे आपलं, परंतु हे या इतक्या तळातून आपल्याला पुढे न्यावं लागणार आहे. आणि अतिशय बिकट असं हे काम आहे. तुम्ही लोकांची श्रद्धा सहजासहजी घेऊ शकत नाही. हे म्हणजे मी अगदी म्हणजे आपल्याला डिस्करेज किंवा हतोत्साहित करायचं म्हणून सांगत नाहीये, एक अनुभव म्हणून सांगतो. आम्ही नरेंद्र त्यावेळेस आम्ही तरुण मंडळी होतो आणि आपल्या मुस्लिम सत्यशोधकचे सय्यद भाई तलाक पीडित महिलांचे मेळावे घ्यायचे. आणि आम्ही नानापेठेत ती जी एक शाळा आहे तिथं ते जनरली व्हायचे. तिथे आमचा मेळावा ठरला की सगळे जे फॅनेटिक मंडळी असायची ती येऊन ते उद्ध्वस्त करायची, आम्हाला लाठ्या काठ्यांनी झोडपायची, त्या मुलींनाही मारायचे. परंतु हळूहळू हळूहळू का विना पण कुठे ना कुठेतरी त्या मुली धीटाईनी पुढे आल्या, त्या समाजातल्या महिलाही पुढे आल्या आणि कुठे ना कुठेतरी ती जागृती झाली. परंतु हा जो
सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की याला अतिशय मोठा असा प्रतिकार, आणि तो प्रतिकार अत्यंत प्रखर असतो, तो सहन करूनच आपल्याला पुढे जावं लागतं. आणि जसं मी म्हटलं तसं की ह्याच्यामध्ये केवळ अंधश्रद्धा हा भाग नाहीये, किंवा कुठची एक, जसं मी म्हटलं, श्रद्धेची जेव्हा अतिरेकी जी काही एक पातळी असते, एक टप्पा असतो, तो अंधश्रद्धा असतो. तसं याच्यामध्ये दुसरा भाग आहे तो ढोंगाचा आहे, आणि ज्याच्या विरुद्ध नरेंद्रनी जो मोहीम चालवली होती, ढोंग, गोवाबाजी, खोटारडेपणा, लोकांना फसवाफसवी, म्हणजे आपल्या देशातल्या अडाणीपणाचा जो एक फार मोठा वर्ग आपल्या देशातला अशिक्षित, आणि ज्याला आपण म्हणू की कुठेही त्यांचा विज्ञान किंवा आधुनिक ज्ञानाशी कुठेही संबंध न आलेला असा जो वर्ग आहे, आणि जो अत्यंत पिडलेला, वंचित असा तो पीडित वर्ग आहे, शोषित वर्ग आहे, आणि तो त्या सगळ्या त्याच्या त्या परिस्थितीचा जो काही त्याच्यावर झालेला परिणाम आहे, आणि त्याच्यातून तो जो त्या एका या असल्या गोष्टींच्याकडे, मार्गाकडे वळतो, आणि त्याच्यातून त्याची फसवणूक होत राहते. आता केवळ हा वर्गच फसवला जातो का? नाही. आपण अनेक उदाहरणं बघतो की ते काय, ते सोनं देतात आणि ते काय दुप्पट करतात, असाही एक प्रकार असतो, पैसे देऊन दुप्पट करतो. त्यामुळे याच्यात भले भले अगदी मध्यमवर्गीय आणि सुशिक्षित मंडळी सुद्धा या फसवाफसवीत सामील होतात. आमच्या मीडियामध्ये ज्योतिषाचे कॉलम हे सर्वाधिक वाचले जाणारे कॉलम असतात, आणि धंदा म्हणून आमच्या मीडियामध्ये आम्ही ते चालवतो, किंवा, आणि त्याच्यामध्ये आता हल्ली स्पर्धा अशी आहे की त्या टाइम्स मधलं ज्योतिषाचं जे ज्योतिष असतं ते जरा जास्त ॲक्युरेट असतं, मग त्या अजून हिंदुस्थान टाइम्स मधलं जे असतं ते जरा कमी असतं, वगैरे वगैरे, अशी लोक तुलना करतात आणि त्यानुसार तो पेपर घेतात. किंवा त्याच्या जोडीला आता मीडिया म्हणजे आपला आमचा जो इलेक्ट्रॉनिक मीडिया, त्याच्यावर तुम्ही निर्मल बाबापासून ते फार इतर सगळे बाबा, बुवा, बाया, त्या अमुक मा, तमुक मा, अशा अनेक मा आहेत या देशामध्ये. तर त्या सगळ्या येऊन, ते सगळी मंडळी येऊन तुम्हाला काही ना काहीतरी उपदेश आणि एक चमत्कार काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न करत असतात. दिल्लीच्या बाहेर, हे आपल्या माहितीसाठी जरूर मी सांगेन, दिल्लीच्या बाहेर जेवढे फार्म हाऊसेस आहेत, आणि तुम्ही जरूर कधीतरी दिल्लीमध्ये या, आणि या दिल्लीच्या बाहेर मोठ्या मोठ्या जमिनी आहेत, आणि त्या जमिनींमध्ये तुम्हाला अनेक मोठे मोठे अत्यंत आलिशान, सर्व अत्याधुनिक सोयींनी युक्त असे आश्रम तुम्हाला दिसतील. आणि ते आश्रम, हा अमुक बाबाचा आश्रम आहे, तो तमुक कोणीतरी मा आहेत त्यांचा तो आश्रम आहे. अरे हे पैसे येतात कुठून? त्यांचे भक्तगण असतात, ते वेळोवेळी त्यांना पैसे देत असतात. हे सगळं जरी असलं तरी देखील याच्यामध्ये एक सुनियोजित रॅकेट आहे. आणि ही जी सगळी जी बाबा, अचानक कोणीतरी एक बाबा येतो, कोणीतरी नित्यानंद असेल, कोणी असीमानंद असेल, कोणी अजून अत्यानंद असेल, जो कोणी असेल, ते असले आनंद, कोणीतरी सुखदेवी, अमुक तमुक असल्याच नावाचे लोक खूप असतात. हे लोक अचानक उठतात, समोर असे येतात, आणि मग अरे बापरे, त्यांच्याकडे तो अमुक राजकीय नेता जातो, त्यांच्याकडे तो बॉलिवूडचा अमुक अभिनेता जातो. हे तुम्ही ऐकता. दिस इज नथिंग बट ए बिग रॅकेट. हे काहीही नाही, फक्त रॅकेट आहे. हे आहेत, ही सर्व फ्रंट आहेत. यांचा जो बेहिशोबी पैसा आणि संपत्ती आणि सगळा जो बेहिशोबी गोष्टी असतात, त्या कुठे ना कुठेतरी तिथे या बाबांच्या आणि बुवांच्या आणि मा आणि त्या बहीण आणि त्या ज्या कोण आहेत त्यांच्या मार्फत आपल्या त्या पैशाची नीट, त्याला आपण म्हणू की विल्हेवाट लावण्याचे हे मार्ग आहेत. आणि याच्यामध्ये कोणाची आपण बदनामी वगैरे काही करत नाही आहोत. हे मोठं रॅकेट आहे. आणि ही आता काही गेल्या वर्षीच 2 वर्षामागे आसाराम बापू हे तर फार मोठं उदाहरण आहे त्याचं. तो दुसरा एक तो आमचा त्या हरियाणात होता राम रहीम बाबा, तो तर सिनेमे काय काढायचा आणि काय 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 करायचं. आणि हे जे आहेत, हे जे डेरे,
ज्याला आपण म्हणतो की या पंजाब आणि हरियाणा आणि या सगळ्या पट्ट्यामध्ये तुम्हाला हे मोठे मोठे आखाडे आणि डेरे दिसतील आणि त्याच्यामध्ये हा जो बेहिशोबी मालमत्ता, पैसा, संपत्ती अमाप म्हणजे या राम रहीमला ज्या दिवशी पकडला त्याच्यात अक्षरशः 2 किंवा 3 दिवस आधी, आणि ते फोटो आहेत, एक हरियाणाचा भाजपचा मंत्री त्याला जाऊन 50 लाख रुपये देऊन आला. त्यामुळे हे 50 लाख रुपये आले कुठून? त्यामुळे हे म्हणून म्हणलं की एका बाजूला अंधश्रद्धा हा एक भाग आहे, दुसऱ्या बाजूला ही जी मोठ्या प्रमाणात बोकाळलेली बुवाबाजी, त्याच्यातून जे फसवाफसवी, समाजामध्ये ज्या अत्यंत अपप्रवृत्ती आहेत त्यांना कुठेतरी आश्रय देण्याचा हा जो भाग आहे, हे म्हणजे हा काही केवळ धार्मिक आणि अंधश्रद्धेपुरता हा भाग मर्यादित नाहीये. आता याचे जे ज्याला अँगल्स म्हणू किंवा याची जी आणखीन पुढच्या ज्या पायऱ्या आहेत त्या याच आहेत की ह्यांचा जो नेक्सस आहे हा कुठे ना कुठेतरी गुन्हेगारीशी देखील आहे, अन्यथा आमच्या मित्राची हत्या होण्याचं कारण नव्हतं. हे कुठे ना कुठेतरी ह्याच्यामध्ये गुन्हेगारी अपराधी जगत सुद्धा आता हळूहळू सामील व्हायला लागलेला आहे. त्यामुळे आपण भाबडेपणा ठेवून चालणार नाही. ही मुवमेंट चालवताना, ही चळवळ किंवा ही मोहीम चालवताना अत्यंत सावध आणि ज्याला आपण म्हणू की सजग राहून आपल्याला ही चळवळ चालवावी लागणार आहे. कारण जसं एका बाजूला अंधश्रद्धा हा एक भाग झाला, पण हा जसं मी म्हणलं तसं की फसवणूक, बुवाबाजी, बेहिशोबी संपत्ती, मालमत्ता आणि त्याचं अपराधीकरण, या सर्व गोष्टी आता आपल्या समोर आहेत. त्यामुळे विज्ञान हा एक आपण ज्याला म्हणू की जे गरीब लोक असतील, जे अशिक्षित लोक असतील, त्यांना आपल्याला सांगणं हे सोपं आहे की बाबांनो तुम्ही शिकलेले नाही, शाळेत गेलेलं नाहीये, परंतु प्रत्यक्ष वस्तुस्थिती ही आहे. कदाचित ती माणसं आपलं जास्त ऐकू शकतात, परंतु जे शिक्षित आहेत, सुशिक्षित आहेत आणि जे आर्थिकदृष्ट्या देखील जे सधन आहेत, त्या मंडळींचे देखील वेगळ्या प्रकारचे संबंध या गोष्टींशी आता प्रस्थापित झालेले आहेत. आणि त्यामुळे या वर्गाला देखील आपल्याला समजावणं किंवा त्यांचं परिवर्तन करणं हे एक अवघड काम होऊन बसलेलं आहे. जसं मगाशी आपण चर्चा करत होतो की राजकारणी मंडळी, ते हातामध्ये अंगठ्या घाल, ते गंडे ताईत घाला, काय तुम्ही समजावणार आहात त्यांना? नाही तुम्ही समजावू शकत. नवरात्रीनंतर, नवरात्रीच्या काळात मांस, मच्छी, मटण, दारू न घेणारा माणूस 10व्या दिवशी त्याच्यावर तुटून पडतो, तुम्ही काय त्याला समजावणार? त्यामुळे हा जो प्रकार आहे हा कुठे ना कुठेतरी आपल्याला, म्हणजे मी मागे एकदा मला वाटतं अविनाशशी देखील एकदा बोलणं झालं होतं, पण ही जी आपली चळवळ आहे ही आता वरच्या ह्याच्यामध्ये नेण्याच्या ऐवजी, आणि कदाचित मला वाटतं की परांजपे सरांसारखी मंडळी त्याच्याशी सहमत होतील की आता आपल्याला जो लढा द्यायचा आहे तो वरच्या वयोगटातल्या लोकांशी नाहीये. आपल्याला आता लहान मुलांना प्रथम टार्गेट केलं पाहिजे. जसं मागे मी आमच्या ते दिल्लीमध्ये त्या एका मुलीवर अत्यंत भीषण असा बलात्कार झालेला होता आणि त्याच्यात ती मुलगी गेली होती, तर तो जो प्रकार घडला होता त्या प्रकारामध्ये जसं आता तुम्ही वरच्या वयोगटातल्या लोकांना कुठे समजवायला जाणं हे कुठं ना कुठेतरी तुम्हाला अशक्य आहे. कारण ती जी जाणती व्यक्ती आहे, एक प्रकारे ती जाणती व्यक्ती आहे, कारण त्या व्यक्तीला मोबाईल पासून, टीव्ही पासून, सगळ्या या माध्यमातून इतक्या प्रचंड प्रमाणात त्या व्यक्तीवर माहितीचा मारा होत असतो. मी माहिती हा शब्द एक अत्यंत व्यापक ह्यानी वापरतोय की ती माहिती चांगलीच असेल असं नाही, त्यातली 90% माहिती ही अत्यंत उपद्रवी, अत्यंत नकारात्मक आणि अत्यंत विध्वंसक स्वरूपाचीच असते. तर अशा व्यक्तीला तुम्ही समजवायला जाणं हे कुठं ना कुठेतरी हे अतिशय एक अवघड काम आहे. त्यापेक्षा
आपली चळवळ आता कुठं ना कुठेतरी आपल्याला या जेव्हा ही लहान मुलं त्यांचं जे संस्कारक्षम वय आहे त्या वयापासूनच जर आपण त्यांना कुठेतरी अशा पद्धतीने मोल्ड करायची जर एक मोहीम हातात घेतली तर मला वाटतं आपण काहीतरी त्या चळवळीला एक दिशा देऊ शकू. त्या मुलीच्या बलात्काराचं जे प्रकरण दिल्लीमध्ये घडलं त्यानंतर मी काही पुण्यातल्या आमच्या NGO माझे काही मित्र आहेत त्यांच्या पुढे मी एक अशी कल्पना मांडली होती की जे रिटायर्ड लोक आहेत की जे अजूनही ऍक्टिव्ह आहेत पण जे थोडाफार वेळ सामाजिक कार्यासाठी देऊ शकतात आणि ज्यांचे विचार ज्याला आपण म्हणू की बुद्धिप्रामाण्यवादावर आधारित आहेत, जे लोक अतिरेकी विचाराचे नाहीत, उदार आहेत, अशा पद्धतीचे विचारसरणी असलेली मंडळी जी आहे, आपण काही करायचं नाही. आपण एक 5वी पर्यंतच्या मुलांचाच एक एज ग्रुप टार्गेट करायचा, चक्क शाळांमध्ये जायचं आणि त्यांना म्हणायचं आम्हाला तुमच्या मुलांशी संवाद साधायचा आहे, शनिवारचा आम्हाला 1 तास द्या फक्त, बस 1 तास किंवा 2 तास जे काय असेल ते. शनिवारी मुलांना आपण 1 तास जरी आठवड्यातला 1 तास जर आपण त्या लहान मुलांच्या संस्कारक्षम मनावर अशा काही गोष्टी बिंबवण्याचा जर प्रयत्न केला तर मला वाटतं त्याच्यातून जी पिढी निर्माण होऊ शकेल ती कुठं ना कुठेतरी, भले अगदी 100 नसतील, 90 नसतील, 10 तर मुलं आपली चांगली काहीतरी निघतील. त्यामुळे हे टार्गेट जर आपण ठेवलं तर मला असं वाटतं की कुठं ना कुठेतरी ही आपण जी मुवमेंट आहे ही ज्याला म्हणू की त्याची पाळंमुळं आपल्याला आणखीन घट्ट रोवता येते. बाकी जी आपली जी चळवळ आहे, आंदोलन आहे ते चालू ठेवायचंच, पण जर असे आपल्याला जर ग्रुप्स तयार करता आले गावोगावी किंवा शहरांमध्ये देखील की फक्त एक शनिवारचा 1 तास शाळांमध्ये, आणि ते सुद्धा प्राथमिक, म्हणजे तेही 5वीच्या खालच्या मुलांना, अगदी 3री पर्यंतची मुलं घेतली तरी चालेल, पण अशी जर आपण काही ग्रुप्स तयार केले आणि त्या मुलांशी फक्त संवाद साधा तुम्ही की बुवा आपल्याला काही त्यांना फार मोठं काही ज्ञान द्यायचंय किंवा त्यांना पचनी पडणार नाही असं नाही, अत्यंत सोप्या भाषेत आणि त्यांना ज्याला आपण म्हणू की विज्ञानाची दृष्टी देणं, वैज्ञानिक दृष्टी देणं आणि किंवा श्रद्धा तुमची असणं आणि अंधश्रद्धा याच्यातला फरक त्यांना समजावून देणं, या गोष्टी जर मला वाटतं आपल्याला करता आल्या तर कुठं ना कुठेतरी या चळवळीला आपल्याला आणखीन एक वेगळी दिशा देणं शक्य होईल. जेव्हा मी रिटायर होईल तेव्हा मी तर निश्चितपणे ह्या गोष्टी करणारच आहे माझ्या परीने. की काही लोक माझ्या बरोबर यायला तयार होतील न होतील मला माहिती नाही, परंतु माझी ही एक इच्छा आहे आणि मी ती करणार आहे. त्यामुळे अशा पद्धतीने जर आपल्याला काही ग्रुप्स तयार करून 2-2 लोकांचे जरी, म्हणजे पूर्वी साने गुरुजी कथा मला अशाच पद्धतीने जोडपी जी होती गांधीवादी विचार परंपरेतले, तर ते साने गुरुजी कथा मला अशाच पद्धतीने चालवायचे. गावोगावी जाऊन शाळेत 1 तास घ्यायचा मुलांचा आणि मग त्यांना त्या गोष्टी समजावून सांगायच्या. तसं जर आपल्याला एखादा दर आठवड्यातला 1 शनिवार आणि 1 शाळा असे जर ग्रुप्स एका 10 ग्रुप जरी आपले झाले तरी 20 लोक होतील. त्या लोकांनी जाऊन जर मुलांशी आपण संवाद साधला आणि कुठेतरी त्या मुलांवर आपण हे संस्कार करू शकलो अंधश्रद्धेच्या संदर्भातले आणि त्यांच्यात एक वैज्ञानिक दृष्टी तयार करण्याबद्दलचे, तर खूप मोठं काम होईल असं वाटतं. मला वाटतं आता मी बराच वेळ बोललोय, अर्धा तास झालाय मला वाटतं, तर मी इथे थांबतो. आणि म्हणजे केवळ एकतर्फी आपण बोलायला नको, चर्चा किंवा त्याच्यामध्ये एकमेकाला प्रश्न सुद्धा आपण विचारायची आपण एक स्कोप किंवा वाव ठेवूया. आणि माझं आता विवेचनेची मी थांबवतो. बाकी मला जी संधी मिळाली त्याच्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद सर, आपण खूप चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन केलं. लहान मुलांच्या पर्यंत आपण जाण्याचा जो
निर्धार करतायत तो यापूर्वीच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केलेला आहे. वा वा. खरं तर शालेय विद्यार्थ्यांच्या मध्ये वैज्ञानिक मूल्य रुजावं, हसत खेळत विज्ञान समजावं, यासाठी आपला समितीचा हसत खेळत विज्ञानाचे हजारो कार्यक्रम आपण शाळांमध्ये करतो. एवढंच नव्हे तर मी आनंदानं सांगेन की विज्ञान बोध वाहिनी हा जो आपला प्रकल्प आहे, ज्या प्रकल्पाला मार्गदर्शन आपल्याला परांजपे सरांनी पूर्वी सुरुवातीला केलेला आहे, किंबहुना सतत त्याबद्दल आम्ही त्यांना फॉलोअप घेत असतोय. मी अत्यंत आनंदानं सांगेन की विज्ञान बोध वाहिनीच्या कार्यक्रमांतर्गत गेले 10-12 वर्षामध्ये आपण कमीत कमी 5 लाख मुलांच्या पर्यंत आपण पोहोचलेलो आहे. आणि त्याला इथल्या ग्रहताऱ्यांची माहिती दिली, त्याला इथल्या विज्ञानाची गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्याला काही प्रयोग आपण दाखवलेले, हे सतत आपण या उपक्रमांतर्गत करतो. आणि याच उपक्रमाला सुरुवात करून दिली ते आपल्याला आयुका संस्थेच्या वतीनं आपल्याला फिरते नभांगण दिलं. ते त्यावेळी ब्लॅक व्हाईट होतं. आता आपण रंगीत आणि 3D इफेक्ट असणार आपण नभांगण चालवतोय. आता या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तो उपक्रम आपला थांबलेला आहे, पण या उपक्रमाला सतत मदत करणारे सन्माननीय अरविंद परांजपे सर आहेत. कारण महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं जरी हे काम असलं तरी वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवण्यासाठी जे जे करता येईल ते आम्ही करत असतोय. अशा परांजपे सरांसारखी काही मदत आपल्याला मार्गदर्शन करत असतात. जयंत नारीकर सर याबद्दल आपल्याला वेगवेगळे मार्गदर्शन करतात. मी अधिक न वेळ घेता सन्माननीय परांजपे सरांनी विनंती करतो की त्यांनी आजच्या या चर्चासत्रामध्ये आपलं विचार व्यक्त करावं. परांजपे सर. परांजपे सर. सर माईक बंद आहे तुमचा, माईक सुरू करा. मायक्रोफोन म्यूट होता. पण माझे विचार मांडण्यापूर्वी 2 गोष्टी सांगू इच्छितो, आणि ते म्हणजे की जे फिरतं नभांगणाची जी आता सर व्हिडिओ पण सुरू करा आपला. व्हिडिओ सुरू आहे, म्हणजे मला ओके ओके ठीक आहे. येस येस आहे ना. हा व्हिडिओ सुरू आहे. हा व्हिडिओ सुरू आहे. ठीक आहे. येतोय आवाज आता? येतोय. ओके सर, कंटिन्यू. ओके. तर थोडीशी जी कल्पना त्यावेळेस सुचली आयुकामध्ये असताना, आणि ती म्हणजे की आम्हाला एक फिरतं तारांगण आम्ही आणलं होतं, आणि आमच्याकडे मॅनपॉवर कमी, म्हणजे तेव्हा माझ्याबरोबर फक्त आम्ही 2 जण तिथे होतो. मग ह्या तारांगणाचा प्रसार कसा करावा, तर तेव्हा आम्ही असा एक विचार केला की जे पुण्यातल्या ज्या सगळ्या शाळा आहेत तर त्यांच्या शिक्षकांना आम्ही बोलवलं, आणि आम्ही त्यांना म्हटलं की तुम्ही जे आहे ते तारांगण कसं वापरायचं हे बघा, आणि मग तुम्ही स्वखर्चाने घेऊन या आणि स्वखर्चाने आम्हाला परत करा. आम्ही तुम्हाला कुठलेही चार्जेस घेणार नाही. आणि अगदीच समजा तुम्ही म्हणजे कोणी त्याच्यामध्ये भोकं वगैरे पाडली त्या बलूनमध्ये तारांगणाच्या डोमवरती, ती पण आम्ही रिपेअर करायला आमची तयारी होती. म्हणजे आम्ही त्यांना म्हटलं होतं की तुम्ही कसंही तुम्ही घेऊन जा, नीट वापरा आणि परत करा, आम्ही तुमच्याकडनं काही चार्जेस घेणार नाही. तर त्यामुळे झालं असं की जेव्हा अनीस बरोबर कार्यक्रम आपला हा ठरला, दाभोळकर सर आले होते, आणि तेव्हा आम्ही असाच विचार केला की हे तारांगण त्यांनी घेऊन जावं, कुठल्याही प्रकारचे आपण त्याच्याकडनं चार्जेस घ्यायचं कारण नाही, कारण विज्ञान प्रसाराचं जे कार्य आहे ते आयुका करत होतं, आणि त्यालाच हा एक प्रकारे हातभार लावल्यासारखा होता, म्हणून आम्ही तो कार्यक्रम हातात घेतला. बागायतकर सरांना पण मला एक विचारायचंय की आता आपण ऐकलं की वेगवेगळ्या पद्धतीने अनिसचं कार्य होत असतं, आणि तुम्ही पण म्हणालात की लहान मुलांपर्यंत विज्ञान पोहोचायला पाहिजे. तर या संदर्भामध्ये 2 छोट्या गोष्टी मी सांगू इच्छितो. एक म्हणजे की सर्व वर्तमानपत्रांमध्ये एक तो जो फलज्योतिषाचा कॉलम येतो, आणि आपल्यासारखेच एक प्रसिद्ध पत्रकार आहेत हिंदी वर्तमानपत्रांचे, ते मला एकदा भेटले होते. तर ते म्हणाले की मी हा बंद केला, पण बंद केल्यावर आमचा खप खूप कमी झाला आणि आम्हाला तो परत सुरू करावा लागला. तर हे एक अशी एक गमत वर्तमानपत्रांच्या संदर्भात होते
की जरी संपादक किंवा वरिष्ठ लोकांची जरी केली तयारी असली की हा कॉलम बंद करावा, तरी सुद्धा तो त्याचा आर्थिक बघता अर्थकारण बघता आपल्याला तो ठेवावा लागतो. पण मग त्याच जोडीने जर समजा आमच्यासारख्या किंवा अंधश्रद्धा निर्मूलन समितीसारख्या लोकांनी, अर्थात ते लहान मुलांपर्यंत पोहोचतात, मोठ्या मुलांपर्यंत पण पोहोचतात, पण जर समजा एक आठवड्याचा एक छोटा कॉलम आपण रेग्युलर बेसिसवरती द्यायला लागलो की त्याच्यामध्ये विज्ञानाचे प्रयोग तुम्ही करून बघा, आणि हे प्रयोग असे सुद्धा असू शकतील की जे जे आंध जे लोक बुवाबाजी करतात किंवा अर्थात असे हे खूप झालेले आहेत प्रयोग, मला असं म्हणायचं नाही की हा काही नवीन प्रयोग आहे, पण हे जर अशा प्रकारचे छोटे आर्टिकल आठवड्याला एकदा किंवा दर 15 दिवसांनी एकदा यायला लागले तर त्याचं संकलन मुलं करतात. आपण बघतो की वर्तमानपत्रातल्या आलेल्या जे आर्टिकल्स असतात त्यांची ही शाळेतले विद्यार्थी संकलन करतात आणि कित्येकदा ते एक प्रकल्प म्हणून शाळेमध्ये ते प्रस्तुत पण करतात. आणि ह्या संदर्भात दुसरी बाब अशी होते की जरी समजा हे एखादा प्रयोग तुम्ही एका वर्षी टाकला तर तोच प्रयोग सुद्धा परत 2 किंवा 3 वर्षांनी टाकायला अजिबात हरकत नाही, कारण ती मुलं परत मोठी होऊन मोठ्या वर्गात गेलेली असतात, परत ती लहान मुलं बघतात. हा वरचेवर प्रयोग असा करायला हरकत नाही असं मला वाटतं. तुमची तयारी असेल तर मला नक्की खात्री आहे की आपण सगळेजण मिळून असा एक जी काही फ्रिक्वेन्सी असेल त्या हिशोबाने आपण आर्टिकल्स आपण देऊ शकू. पण आजचा जेव्हा मला आजच्या कार्यक्रमाबद्दल सांगण्यात आलं तर तेव्हा होतं की गणपती दूध पितो, तर त्याच्यात एक आपल्याला त्यावेळेस सुद्धा आम्ही बोललो होतो की गणपती दूध पितो याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे सरफेस टेन्शनमुळे दूध जे आहे ते आपल्याला वाटतं की ते शोषलं जातं. त्याच्यानंतर अनेक माध्यमातून दाखवलेलं होतं की ते बाहेर पडलेलं दूध लोक गोळा करून परत विकत होती. अशी अनेक चर्चा याच्यावरती आणि टीव्ही वरती हे आलेलं होतं. पण तेव्हा एक बघण्यासारखी पण गोष्ट आहे की ह्या लोकांनी जे आपण जो दुसरा पक्ष म्हणतो या लोकांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये तंत्रज्ञानाचा वापर केला होता. म्हणजे एका इथे कुठेतरी झालं आणि अचानक जस अगदी काही तासाच्या अवधीमध्ये अख्ख्या भारतामध्येच नाही तर भारताच्या पलीकडे सुद्धा मग मेरी पण दूध प्यायला लागली आणि अशा सगळ्या गोष्टी व्हायला लागल्या. इथे एक मला असं वाटतं की जे आता आपण सगळे चर्चा करतोय की प्रत्येकाला शास्त्रज्ञ होण्याची गरज नाहीये, पण आपल्याला गरज आहे ती म्हणजे आपल्या विद्यार्थ्यांना आणि बघायचं म्हणाले तसं अगदी बरोबर आहे की अगदी लहान विद्यार्थ्यांना, लहान मुलांना, पहिली दुसरी पाचवीतल्या विद्यार्थ्यांना विज्ञान साक्षर करण्याची, त्यांनी विज्ञान साक्षर व्हावं. आयुष्यामध्ये पुढे जाऊन ते कुठलाही मार्ग ते निवडू शकतील, कुठल्याही त्यांना कुठला जो विषय आवडत असेल त्या विषयामध्ये ते करिअर करू शकतील. पण त्यापूर्वी मला वाटतं थोडं त्यांना आपल्याला विज्ञान साक्षर करायला पाहिजे. आणि ह्या संदर्भामध्ये मला एक आणखीन एक असं माझं थोडंसं जे आता बोलणं थोडं स्कॅटर असं होईल, पण तरी सांगतो की एक आठवली आता गोष्ट ती म्हणजे की हिसाब नीतीची कदाचित ही गोष्ट आहे. कारण ह्याचा मी संदर्भ असा लावतोय की जे फलज्योतिषीवाले आहेत त्यांच्याकडे वळणार आहे असं लवकर, तर फलज्योतिष सांगणारे आणि शास्त्रज्ञ, तर ह्याच्यातला फरक बघतो की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये फलज्योतिषी असतात आणि ते लोकांना भविष्य सांगत असतात, लोक त्यांच्याकडे जात असतात. तर याच्या संदर्भातल्या एक 2 गोष्टी सांगतो तुम्हाला मी आणि छान त्या आहेत त्या. एक म्हणजे की ती म्हणजे खुशवंत सिंगांनी सांगितलेली गोष्ट. खुशवंत सिंग प्रसिद्ध पत्रकार होते आपल्याला माहिती आहे. त्यांनी सांगितलेली ती गोष्ट अशी आहे की एक दिल्लीतला मोठा ज्योतिषी होता आणि वयाच्या कुठल्या तरी एका टप्प्यावरती त्याला वाटलं की आता आपण भरपूर कमवलं आणि कमवल्यावरती कमवल्यानंतर आता आपण आपला व्यवसाय आहे तो आपल्या मुलाला देऊया म्हणून. आणि म्हणून त्यांनी काही 4-5 पुस्तकं मुलाला म्हटलं की ही घे बाबा, ही तू वाच, पुस्तकं वाच आणि पुस्तकं वाचून झाल्यावरती तू मला येऊन सांग तुला काय वाटतं ते, कारण हा एवढा माझा चांगला व्यवसाय आहे, आपल्याला त्याचं उत्पन्न खूप चांगलं आहे, तर हा व्यवसाय करायला तुला हरकत नाही. तो मुलगा ते पुस्तक घेऊन जातो, काही महिने त्याचा सखोल अभ्यास करतो आणि येऊन शेवटी वडिलांना म्हणतो कि बाबा म्हणे पिताजी इसको पढ़ के तो मुझे ऐसा नहीं लगता है कि मैं 10% लोगों को भी सही बता पाऊंगा. 10% लोकांना सुद्धा मी काही अचूक भविष्य त्याचं सांगू शकेन.
तसे म्हटलं ना तर बेटा इतनाही काफी आहे, आपल्याला 10% लोक हवे आहेत की जे लोकांचं भविष्य जे बरोबर सांगतील ते इतरांना सांगतील आणि त्याच्यामुळे आपला प्रसार होत राहील. जे 90% लोकांचं जे भविष्य चुकीचं येतं त्याच्याशी आपल्याला काही कर्तव्य नाही, कारण ते कुणाला काहीच सांगणार नसतात. म्हणजे हा जो प्रकार आहे तो इतक्या वेगाने अशा पद्धतीने वाढत चाललेला आहे तो की शास्त्रज्ञांपेक्षा सुद्धा गरजेपुरता उपयोग का होईना भविष्य सांगणारे आणि पत्रिका बनवणाऱ्यांनी सॉफ्टवेअर तयार करून असे जाहिराती चक्क लावलेले असतात की आमच्याकडे शास्त्रशुद्ध पद्धतीने आणि संगणकाच्या माध्यमांनी तुमची आम्ही पत्रिका बनवून देऊ. अरे काय हे म्हणजे हे पत्रिका बनवणं तसं काही फार काम आहे अशातला भाग नाहीये आणि ह्याच्यामध्ये म्हणजे अशा पद्धतीने ते लोकांची थोडीशी फसवेगिरी करतात. तर इथे आपण कुठे जातो असं बघितलं तर मला ती एक इसाबची गोष्ट आहे, इसाबचीच कदाचित ती गोष्ट आहे, माहिती नाही मला. पण एक शिकारी असतो, तो आपल्या कुत्र्याला घेऊन शिकार करायला गेलेला असतो आणि आपल्या कुत्र्याला सांगतो त्याला ससा दिसतो, तर तो ससा पळत सुटलेला असतो. तर शिकारी आपल्या कुत्र्याला म्हणतो बाबा जा त्या सशाला जाऊन पकड म्हणून, कारण ससा वेगाने हलत असल्यामुळे याला नेम धरणं सोपं जात नसतं. आणि ही शर्यत सुरू होते, ससा पळत असतो जीवाकांतानी. कुत्र्याच्या हाती जेव्हा ससा लागत नाही तेव्हा शिकारी आपल्या कुत्र्याला म्हणतो अरे तू केवढा मोठा, तो ससा केवढासा आणि तरी तुझ्या हातातनं निसटला. तर कुत्रा त्याला म्हणतो की अहो साहेब, मालक म्हणे असं आहे की तो स्वतःच्या जीवाच्या भीतीने पळत असतो आणि इथे मी तुमच्या खाद्यासाठी तो पकडायला तुमच्यासाठी मी पळतोय. आणि थोडस शास्त्रज्ञांच्या बाबतीत थोडस असंच होतं की फलज्योतिषी वगैरे जे इतक्या जोमाने त्यांचा प्रचार खगोलशास्त्रातले जे शास्त्रज्ञ आहेत ते जेव्हा त्यांच्या विरुद्ध बोलतात ते फक्त बोलतात की आपलं जे विज्ञान ते करत असतात, आता ते चुकीचं आहे बरोबर आहे ह्याच्यावरती मी जात नाही आता. खरं म्हणजे त्यांचंही बरोबर आहे की त्यांनी जो कुठला एक विज्ञानाचा विषय निवडलाय त्याच्यात ते अभ्यास करत असतात. पण जेव्हा त्यांना शिकाऱ्याच्या मागे लागायचं असतं तेव्हा ते मर्यादित वेळेपुरतच ते लागतात, पूर्णपणे त्याच्या मागे लागत नाहीत. आणि मला वाटतं तसंच हे काम खरं तर अनिसचे लोक करत आहेत की ते मोठ्या जोमाने ह्यांच्या मागे लागलेत, पण असे जास्ती लोकांची आपल्याला गरज आहे. पण आता हे सांगितल्यावरती मला एक माझा अनुभव म्हणून सांगावं असं वाटतं किंवा जे आम्ही करत आलेलो आहोत आणि ज्याचा आम्हाला खूप एक फायदा झाल्यासारखा दिसतो तो म्हणजे की मी आयुकामध्ये असताना आम्ही दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये सर तुमचा आवाज जरा कमी येतोय, प्लीज प्लीज थोडा हा म्हणजे आपण जरा जवळ जवळ आणि किंवा आपण कॉलर माईक लावला तर जास्त चांगलं. माझ्याकडे काय झालं की कम्प्युटर हे झालेला होता, डाऊन झालेला आहे माझा. आवाज थोडा जवळ येतो मायक्रोफोनच्या. मी असं करतो की माझा व्हिडिओ ऑफ करतो म्हणजे बँडविड्थ थोडीशी मिळेल. ओके, मी व्हिडिओ ऑफ करतो. ओके सर, ओके सर, म्हणजे मिळेल आपल्याला. आणि बघूया आता येतोय आवाज, ठीक येतोय? हॅलो, ठीक आहे सर, ठीक आहे, ठीक आहे सर. हा. तर ते प्रयोग केलेला आयुकाने त्याच्याबद्दल सांगतो की आम्ही शाळेतल्या विद्यार्थ्यांना शाळांना सांगायचो की बाबा रे आम्ही 6 आठवड्यांचा एक कॅम्प घेतोय आणि तुम्ही त्या कॅम्पसाठी तुमच्या शाळेतली 2-2 मुलं पाठवा, 2-2 मुलं ह्या कार्यक्रम घेण्यासाठी पाठवा. आणि भाग घेताना आम्हाला असं वाटतं की तुम्ही अगदीच पहिला दुसरा आलेल्या विद्यार्थ्यालाच पाठवा, अशा विद्यार्थ्याला पाठवा की विज्ञानामध्ये विज्ञानाची आवड आहे, प्रयोगशीलता त्याच्यामध्ये आहे, अशा विद्यार्थ्यांना पाठवा. तर आम्ही हा कार्यक्रम घेताना आमचं एक माझ्याकडे नेहमी मराठी भाषिक विद्यार्थी असायचे, कारण आयुकामध्ये त्याच्यात आधी सांगायचं म्हणजे की आम्ही या विद्यार्थ्यांना
दोन दोन चाराच्या ग्रुपमधनं आपण वेगवेगळ्या शास्त्रज्ञांकडे एखादा प्रकल्प करण्यासाठी पाठवायचं. आणि सहसा मराठी भाषिक विद्यार्थी काही लोकच म्हणजे प्राध्यापक जयंत नारळीकर किंवा अजित केंभावी आणि मी आमच्याकडेच ही मराठी भाषिक मुलं असायची. तर ह्या मराठी भाषिक मुलांशी आम्ही काय करायचो की त्यांना एक प्रकल्प म्हणून सूर्यमाला आपली कशी आहे ते ओळखण्याचा प्रकल्प मी त्यांना द्यायचो. आणि ह्या प्रकल्पामध्ये त्यांनी करायचं काय असायचं की लायब्ररीमध्ये जाऊन सूर्य आणि ग्रहांचे व्यास आणि सूर्यापासूनची त्यांची अंतर मोजून घ्यायची. आता हा प्रकल्प 5 दिवस चालणारा असतो. तर त्याच्यातला महत्वाचा मुद्दा मी तुम्हाला फक्त सांगतो की आणि कारण ह्याच्यामध्ये बरेच भाग असायचे, पण ह्या क्षेत्रामध्ये आत्ताची आपण चर्चा करतोय त्याच्या संदर्भात मध्ये जो महत्वाचा भाग आहे तो म्हणजे असा की एकदा या मुलांनी सूर्य आणि इतर ग्रहांचे व्यास आणि इतर ग्रहांचे सूर्यापासूनचे अंतर काढली की मग आम्ही त्यांना म्हणायचो की आता सूर्याचा व्यास जो आहे तुम्ही 6 इंच धरा किंवा 150 मिलीमीटर धरून ह्या प्रमाणामध्ये ग्रहांची अंतर आणि ग्रहांचे व्यास तुम्ही काढा. आणि ते काढल्यावर तुमच्या असं लक्षात येतं की जर आता 150 मिलीमीटर का, तर त्यांच्या कंपास बॉक्स मध्ये जी स्केल असते ती 150 मिलीमीटर किंवा 6 इंचाची असते. त्यामुळे तो जो आकडा आहे तो त्यांच्या डोळ्यासमोर उभा राहू शकतो. मग हे अंतर काढल्यानंतर त्यांच्या असं लक्षात येतं की ह्या प्रमाणामध्ये बुधाचा व्यास जो आहे तो 0.5 मिलीमीटर आहे. पृथ्वीचा व्यास जो आहे तो 1.4 मिलीमीटर आहे. गुरुचा व्यास जो आहे तो 15 मिलीमीटर आहे. मग जेव्हा तुम्ही अशा गोष्टी आता मग परत पुढचा टप्पा असा येतो की 1.5 मिलीमीटर म्हणजे किती, तर आपल्या क्लच पेन्सिल मधली जी लेड आहे त्याचा व्यास तेवढा असतो. म्हणजे आम्ही काय करायचो की ह्या आकड्यांमधनं दैनंदिन जीवनामध्ये जे इतर आकडे जे आहेत त्यांच्याशी संदर्भ लावायचा प्रयत्न करायचा त्यांच्याबरोबर. आणि मग आता तुम्ही बघा की सूर्याच्या तुलनेमध्ये पृथ्वी आणि सगळे ग्रह किती लहान आहेत की ते एका छोट्याशा ह्याच्यामध्ये मावू शकतात. मग पुढचा भाग येतो की ह्या ग्रहांचं सूर्यापासूनचं अंतर. आता ते अंतर कसं करायचं, तर ते अंतर काढल्यावरती त्यांच्या लक्षात येतं की सूर्यापासून बुधाचं जे अंतर आहे ते 6 मीटर पेक्षा जास्त आहे. आणि मग 6 मीटर अक्षरशः तळ्यावरती एक 6 इंचाची ती जी आहे फुटपट्टी ठेवायची, अर्धी फुटपट्टी. आणि मग त्याच्यापासून टेपनी 6 मीटर आणि काही सेंटीमीटर अंतर आहे त्याच्यावरती आपण बुध ठेवायचा. त्याच्या पलीकडे जाऊन पृथ्वी असं करत करत गुरुपर्यंत जायचं. आता गुरुचं जे अंतर आहे ते जवळजवळ 450 मीटर येतं. म्हणजे ज्यांनी पुणे विद्यापीठ बघितलं असेल किंवा तुम्हाला कल्पना असेल की पुणे विद्यापीठाचं जे आयुका गेट म्हणतात तिथपासून विद्यापीठाचं जे व्हाईस चान्सलरचं जे ऑफिस आहे विद्यापीठाचं हे जे अंतर आहे ते सुमारे अर्धा किलोमीटरचं ते अंतर आहे. मग मुलाच्या लक्षात येतं की अरे आपण इथे पृथ्वी ठेवली आहे, पृथ्वीचा व्यास जो आहे 1.4 आहे आणि गुरु जो आहे तो आपल्यापासून जवळजवळ 450 मीटर अंतरावरती आहे आणि त्याचा व्यास जो आहे तो 15 मिलीमीटर आहे. आता 15 मिलीमीटर म्हणजे कुठलं, तर आपण ज्या तुम्ही गोट्या खेळता तर त्या गोटीचा व्यास तेवढा असतो. म्हणजे काही आकडे जे आहेत ते डोळ्यासमोर उभे राहण्याकरता की हे एक्सरसाइज आपण घेतो हे त्यांच्या लक्षात येतं. आणि मग पुढचा आम्ही विचार करतो. मग ह्याच्यावरती आम्ही त्यांना म्हणतो की ह्या 1.4 मिलीमीटरचा 4 मिलीमीटरची पृथ्वी जिचा व्यास आपल्या मोहरीच्या व्यासापेक्षा सुद्धा कमी आहे आणि अशा ह्या पृथ्वीवरती आपला आकार किती असेल आणि ह्या आकारावरती गुरु जो जवळजवळ 400 मीटर अंतरावरती आहे मग तो तुमच्यावरती आणि माझ्यावरती आणि ह्याच्यावरती आई वडिलांवरती हा वेगवेगळा प्रभाव टाकू शकेल का, हा विचार केल्यावरती जेव्हा असं हे बोललेलं मुलं आपोआप हसायला लागतात आणि ते म्हणतात की नाही असा हा ग्रहांचा आपल्यावरती प्रभाव होऊ शकत नाही. आणि अशी ही चर्चा आमची चालते. मग त्याच्यानंतरची जी पुढची चर्चा जी चालते ती म्हणजे की आम्ही मुलांना म्हणतो की ग्रहांचा मानवी जीवनावरती परिणाम होतो का, हा तुम्ही विचार करा.
आणि मग त्याच्यावरती आम्ही त्यांचं डिबेट घेतल्यासारखं करायचं. आणि सहसा ही जी मुलं आहेत ही विज्ञान वैज्ञानिक किंवा विज्ञान त्यांचा आवडीचा विषय असल्यामुळे ती सहसा नाहीच म्हणतात, त्याचा प्रभाव पडत नाही. पण ही चर्चा चांगली रंगते, कारण काही विद्यार्थी म्हणतात की नाही ह्यांचा प्रभाव पडतो, त्याचा कसा शोधायचा. तर ह्या संदर्भामध्ये एका विद्यार्थ्यांनी आम्हाला फार छान सांगितलं आणि तो म्हणाला की सर मला इतरांचं माहिती नाही, पण म्हणे मी एक विषय मात्र खूप अचूक सांगू शकायचो. आणि ते कसं, तर तो म्हणाला की आता मी वर्तमानपत्राचं नाव घेत नाही, पण पुण्यातलं प्रतिष्ठित वर्तमानपत्र आहे. म्हणजे तो म्हणाला की ह्या वर्तमानपत्रामध्ये उद्या काय भविष्य छापून येईल हे मी आज सांगू शकतो. ह्या मुलांनी काय होतं की वर्तमानपत्रामध्ये जे रोजचे जे भविष्य येतं त्याचं त्यांनी संकलन केलं आणि त्याला असं लक्षात आलं की पिरियॉडिकली तेच छापतात. आणि त्यांनी आम्हाला दाखवलं की हो आता मी उद्याच्या याच्यामध्ये हे असं येईल ते मी आज तुम्हाला सांगू शकतो. म्हणजे थोडक्यात म्हणजे की मुलांची निरीक्षण बुद्धी वाढवणं ह्या प्रकल्पामुळे, निरीक्षण बुद्धी वाढवणं आणि त्यांच्या मनामध्ये विज्ञाननिष्ठ होण्याची इच्छा जागृत करणं, हा असा कार्यक्रम आम्ही घेत होतो. आणि त्याचा फायदा जर सांगायचं झालं तर आता ती लहान शाळेतली मुलं होती. आपल्याला माहिती आहे की तरुण वयामध्ये आल्या ते सगळेच बदलतात, मुलं मुली मोठी होतात, ओळखायला येत नाहीत. आणि असंच मी मुंबईहून जेव्हा पुण्याला जायचो, कारण तारांगण जे आहे ते आमचं सोमवारी बंद असतं आणि आम्ही आपल्या स्टाफला अल्टरनेट रविवारी सुट्टी द्यायचो. म्हणजे माझा दुसरा आणि चौथा रविवार जो आहे तो सुट्टीचा असायचा आणि माझी फॅमिली पुण्याला होती, तर मी दर शुक्रवारी दर शनिवारी संध्याकाळची बस घेऊन पुण्याला जायचो आणि मग मंगळवारी मुंबईला यायचो. तर बसमध्ये अनेकदा असे मोठी मुलं कोणी किंवा मुली कधी कधी त्यांच्या हातावर कडेवरती एखादं लहान मुली असायचं आणि येऊन म्हणायचे ओळखलत का. स्वाभाविक आहे ओळखणं शक्य नसतं, मग ते सांगायची की आम्ही तुमच्या कार्यक्रमामध्ये भाग घेतलेला होता, आम्ही त्या 7 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये आलो होतो आणि आम्ही सगळा हा अभ्यास केला होता. ते खूप छान वाटायचं. तर म्हणून म्हणजे मला आणखीन आपण चर्चा करूया ह्याच्यावरती वेगवेगळ्या विषयावरती. सर म्हणाले तसं की एकट्याने नको बोलायला, पण मला असं वाटतं की हा अशा पद्धतीने जसं अगदी शेवटी ते म्हणाले होते की विज्ञानचा प्रसार शाळेतल्या मुलांपासून 8वी सुरू करूया, जितका होऊ शकेल आणि आपण करतोय ते. पण अनेक जोमाने आपण शाळेतल्या मुलांपासून अगदी 8वी 9वीतली सुद्धा चालतील, खरंच 5वी पर्यंत नसली तरी 8वी 9वीची मुलं हा विचार करायला लागलेली असतात आणि त्यांच्यापासून त्यांना आपल्याला विज्ञान साक्षर करायला पाहिजे, विज्ञान जागृत करायला पाहिजे. आणि ते आणखीन एक छान म्हणाले होते आणि त्याचाही अनुभव मी तुम्हाला एक सांगतो की तो म्हणजे असा की 1980 साली जे खगोल सूर्यग्रहण झालं, तर त्या सूर्यग्रहणासाठी तेव्हा मी बंगलोरमध्ये होतो आणि पुणे आणि बंगलोरच्या मध्यात आपल्याकडे निपाणी म्हणून जी जागा आहे, तेव्हा अगदीच छोटं खेडेगाव होतं ते. तर तिथे आम्ही कॅम्प करून ग्रहणासाठी गेलेलो होतो. आणि शहरातली लोक, तुम्हाला अनेकांना आठवत असेल की नाळेकरांनी सुद्धा एक लेख लिहिला होता ते ग्रहण झाल्यानंतर की मला वाटतं मुंबई तू मला फसवलंस किंवा अशा पद्धतीचं काहीतरी, की त्या ग्रहणाच्या दिवशी मुंबईतली सगळी लोक रस्ते ओसाड झाले होते, पहिल्यांदा कुठेच मुंबईमध्ये गर्दी नव्हती, अशा पद्धतीचं ते चित्र होतं. तर शहरात ही अवस्था होती. पण आम्हाला निपाणीमध्ये आलेला अनुभव तो फार वेगळा होता आणि तो म्हणजे असा की आमच्या कॅम्पच्या भोवती, तेव्हा मी कॉलेजमध्ये होतो आणि आम्ही हौशी आकाश निरीक्षक म्हणूनच मी ते ग्रहण बघायला गेलेलो होतो. तर अनेक गावकरी आलेले होते, थोडंसं मराठी अशी ही लोक आलेली होती आणि त्यांना आम्ही म्हटलं की अहो तुम्ही ग्रहण बघणार का. तर आश्चर्यचकित करणारे त्यांची उत्तरं होती ती म्हणजे की अहो तुम्ही एवढे दूरनं आलात ग्रहण बघायसाठी आणि आम्ही इथल्या इथे राहून जर आम्ही ग्रहण बघितलं नाही तर आमच्यासारखे मूर्ख आम्हीच, अशा पद्धतीचं आम्हाला उत्तर गावकऱ्यांच्याकडनं मिळालं. किंवा दुसरं म्हणजे की आयुकामध्ये असताना गिरावली भागामध्ये म्हणजे आंबेगाव तालुक्यामध्ये आम्ही खेडेगावामध्ये जाऊन मी खूप मोठ्या प्रमाणामध्ये काम केलं की तिथल्या आयुकाच्या तर्फेच
वेगवेगळ्या शाळेमध्ये जाऊन विद्यार्थ्यांबरोबर चर्चा करणं वगैरे, खगोलशास्त्राविषयी किंवा, आणि शेवटी माझा आवडीचा विषय असल्यामुळे शेवटी फलज्योतिषावरती येणं. तर अशा प्रकारची चर्चा करायचो आम्ही. आणि तिथला अनुभव आणि शहरातले अनुभव फार वेगवेगळे होते. तिथले विद्यार्थी, मुलं काय किंवा मुली काय, विद्यार्थी फार वेगळ्या पद्धतीने ते विचार करताना असे आम्ही अनुभवलंय की त्यांना खरंच वाटत नाही की फलज्योतिषाचा म्हणजे किंवा या ग्रहांचा प्रभाव होतो. त्यांचे प्रश्न फार वेगळे असायचे. आणि अशा पद्धतीचा तो एक फार वेगळा अनुभव होता. आणि शेवटी मला म्हणजे अनेकदा मी सांगतो सगळ्यांना, तर असे आणखीन दोन छोट्या गोष्टी सांगतो मी तुम्हाला. एक म्हणजे की जेव्हा अब्दुल कलाम हे प्रेसिडेंट झाले, राष्ट्रपती झाले, तर तेव्हा, आणि हे मी ऐकलेलं आहे, खुद्द प्रमोद महाजन यांच्या तोंडी त्यांचा कुठला तरी इंटरव्ह्यू होता. आणि तेव्हा प्रमोद महाजन कलाम साहेबांच्याकडे गेले आणि त्यांनी त्यांना म्हटलं की सर, तुम्हाला राष्ट्रपती गृहामध्ये प्रवेश करायला कुठला विशिष्ट दिवस तुम्हाला हवाय का तुमच्या पद्धतीने? तर तेव्हा त्यांनी सांगितलं की जोपर्यंत पृथ्वी आपल्या अक्षाभोवती फिरतीये तोपर्यंत प्रत्येक दिवसच हा चांगला आहे, आणि मला कुठलाही दिवस चालेल जो तुमच्या सोयीसाठी असेल. त्या हिशोबाने त्या दिवशी आपण जाऊया. आणि अशा पद्धतीने त्यांचे विचार होते. काही जे असे विचार आहेत, म्हणजे आता पॉलिटिकलच अर्थात ते शास्त्रज्ञ होते, पण असे जे चांगले विचार आहेत, मला वाटतं ही गोष्ट सुद्धा मुलांना वारंवार सांगायला हरकत नाही. कारण कलामांचा जो एक पगडा आहे तो अजूनही मुलांवरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे, तरुण मुलांमध्ये आहे. तर त्या गोष्टी त्यांना सांगायला हरकत नाही. आणि दुसरी बाब मला सांगायची होती ती म्हणजे ही इतकी हास्यास्पद बाब आहे की आता नुकतंच 21 जून रोजी जे कंकणाकृती ग्रहण झालं आणि त्यावरती मोठी चर्चा होती. आणि तेव्हा हास्यास्पद म्हणजे असं की अगदी फलज्योतिषांची सुद्धा दोन गट होते, की जो एक गट सांगत होता की आता या ग्रहणामुळे करोना जाईल, तर दुसरा म्हणत होता की आता या ग्रहणामुळे हा करोना वाढेल. अशा प्रकारची ज्या गोष्टी आहेत त्याही त्यांनाही सामोरं जावंच लागणार आहे. तर मला वाटतं म्हणजे किती बोलावं किंवा काय, पण मला असं वाटतं की मला वाटतं इथे मी थांबतो थोडा वेळ. आणि आपण आता जे धन्यवाद सर. तुम्ही खूप छान पद्धतीनं विश्लेषण करत होता. विज्ञान आपल्याला या लहान मुलांच्यापर्यंत कसं पोचवायचं, हसत खेळत पद्धतीनं त्यांच्याकडं वैज्ञानिक मूल्य रुजवायचं, हे काम निश्चितपणे तुम्ही सांगितलेलं आहे. आणि हे काम आपण गेले अनेक वर्ष काम करतोय. परांजपे सर, मी तुम्हाला फक्त आठवण म्हणून सांगतो की डिसेंबर महिन्यामध्ये जे सूर्यग्रहण झालं त्यावेळी आपण महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या प्रयत्नानं अनेक शाळांमध्ये आपण ग्रहणाच्या संदर्भातल्या कार्यशाळा घेतल्या, शिक्षकांच्या कार्यशाळा घेतल्या, डे ॲस्ट्रॉनॉमी, स्काय वॉचिंग याबद्दल त्यांना मार्गदर्शन केलं. आणि त्याचा एवढा चांगला परिणाम झाला की आपण मी इस्लामपुरात सांगली जिल्ह्यातून आहे. आम्ही सांगलीमध्ये एका मोठ्या स्टेडियममध्ये 10,000 पेक्षा जास्त विद्यार्थी एका वेळी सूर्यग्रहण पाहत होते. आणि त्यामध्ये आपल्याला खूप छान पद्धतीने विश्लेषण करता आलं. 10,000 पेक्षा जास्त उपस्थिती विद्यार्थ्यांची होती. तसं आमच्या अनेक शाखातून अनेक विद्यार्थ्यांना दाखवलं गेलं तो आकडा लाखाच्या घरात जाऊ शकतो. किंवा परवा आपल्याला जे लॉकडाऊन झाल्यानंतर जे ग्रहण झालं त्यावेळी सुद्धा आपण कार्यक्रम केला. किंबहुना एका तरुणीनं गर्भवती असताना सुद्धा आपल्याला ग्रहणाचे काय करायचं नाही ते सर्व केलं आणि तो एक पॉइंट आपण केला. या पद्धतीनं ग्रहण असेल, खगोलच्या बद्दलची जागृत असेल, किंवा थेट तुम्ही म्हणला तसं ज्योतिषांना सुद्धा आव्हान केलेलं आहे. आमने सामने बसून त्यांच्याशी चर्चा केलेली आहे. त्या पद्धतीने काही तुम्ही म्हणला तसं काही लोक या बाजूनं थोडंसं म्हणतात की ग्रहण पाहू नये, पण बाकीचं मात्र करत असतात. याबद्दल वारंवार आपण प्रबोधन करतोय. खरं तर हा फेसबुक लाईव्ह कार्यक्रमामध्ये अशी जास्त चर्चा करता येत नाही, याच्या मर्यादा आहेत.
त्यामुळे मी आता आपले कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांना विनंती करतो की या कार्यक्रमाचा चर्चेचा समारोप करावा. मी परांजपे सरांनी बागायत सरांनी विनंती करतो की मी समान पातळीवर फेसबुक पाहतोय. आपल्यासाठी काही सध्या तर काही प्रश्न दिसत नाहीत. सगळ्यांनी आपल्या दोघांचे जे मुद्दे मांडले त्याबद्दल सगळ्यांनी अप्रिशिएट केलेलं आहे. मी कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांना विनंती करतो की त्यांनी आजचा समारोप करावा. नमस्कार. माननीय आनंद बागायतकर सर आणि माननीय अरविंद परांजपे सरांनी जी मांडणी केली आणि आजच्या आपण आयोजित केलेल्या चमत्कारामागील विज्ञान या चर्चासत्रामध्ये फेसबुक लाईव्ह वर आपण त्यांचं जे संभाषण ऐकलं ते निश्चितच आपल्या सगळ्यांना प्रबोधित करणारं, उद्बोधक आणि दिशा दिग्दर्शन करणारं आहे. दोघंही एक वेगवेगळ्या क्षेत्रातले ज्येष्ठ अनुभवी मार्गदर्शक आहेत, समाजातले चिंतक आहेत आणि अभ्यासक आहेत आणि त्यांनी 25-30 वर्ष 2-3 तप या अर्थाने आपल्या समाजात आपली भूमिका वठवलेली आहे. त्यामुळे त्यांचं चिंतन, त्यांचे त्याबद्दलचे निष्कर्ष, त्याबद्दलच्या आडाखे आणि त्याविषयीची त्यांचं दिशा दिग्दर्शन आपल्या सगळ्यांना मोलाचं आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती म्हणून आपण 21 सप्टेंबर 1995 ला जे गणपती दूध पिण्याचा चमत्काराचा दावा केला गेला आणि त्याच वेळेला आपल्याकडे महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांनी, अनिस मधल्या आणि देखील समाजातल्या विज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक संस्था संघटनांमधल्या कार्यकर्त्यांनी त्या मागचे कार्यकारण भाव लोकांना समजून सांगण्यासाठी मोठे प्रयत्न केले होते. अतिशय वादग्रस्तता किंवा भावनिक आवेग असताना त्या भावनिक परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी, मंदिरांमध्ये, देवस्थानांच्या ठिकाणी जिथं रांगा लागल्या होत्या गणपती मूर्तीला किंवा इतर देवदेवतांच्या मूर्त्यांना दूध पाजण्यासाठी, हातात वाटी, चमचा आणि दूध घेऊन लोक उभे होते आणि त्यामध्ये जेव्हा आपण हे सगळं जाऊन पाहिलं, निरीक्षण केलं, त्याच्यावरनं तर्क आणि अनुमान ज्या वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या सगळ्या कसोटीनुसार आपण तपासलं तर लक्षात आलेली गोष्ट आपण जी त्यावेळेला सांगत होतो की या मागचे 2 विज्ञानाचे नियम जे आपण शाळेमध्ये शिकवतो, एक आहे पृष्ठीय ताण सरफेस टेन्शन आणि दुसरा आहे केशाकर्षण कॅपिलरी ऍक्शन. या 2 नियमांमुळे, नियमांच्या आधारावर ज्या गोष्टी घडतात निसर्गामध्ये या स्वरूपाच्या चमत्कार सदृश वाटत असल्या तरी माणसाने शास्त्रीय विचारातनं वैज्ञानिक दृष्टिकोनापर्यंतचा जो संशोधनाचा प्रवास केलेला आहे आणि त्यामधनं आपल्या सभोवतालच्या अनेक निसर्गातल्या अवकाशातल्या घडामोडींबद्दल काही माहिती करून घेतलेली आहे. त्यामागचा कार्यकारण भाव समजून घ्यायचा प्रयत्न केलाय. त्याचप्रमाणे अशा पद्धतीने गणपती दुग्ध प्राशन किंवा एखाद्या वस्तूला कुठलंही लिक्विड फॉर्म मधलं आपण जर पाजायला गेलो चमच्याने तर ते कशा पद्धतीने तिथं मुरतं म्हणा, जिरतं हे आपल्याला समजू शकतं आणि त्याचं विश्लेषण करता येऊ शकतं. त्यामध्ये हा केशाकर्षणाचा नियम आणि पृष्ठीय ताणाचा सरफेस टेन्शन आणि कॅपिलरी ऍक्शन आपल्याला सांगता येतं. हे आपण सांगितलं आणि त्या वेळेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मनोहर जोशींनी त्यावेळेला दावा केला होता की माझ्या घरातल्या देवघरातला गणपती दुग्धप्राशन माझ्या हाताने केलं. आणि दुसऱ्या बाजूला उपमुख्यमंत्री असणारे आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री असणारे गोपीनाथराव मुंडेंनी असं म्हटलं होतं की माझा गणपती काय माझ्याकडनं दूध पिला नाही, अशा स्वरूपाचा काही चमत्कार असू शकत नाही. म्हणजे या पद्धतीची परस्पर विरोधी भूमिका 2 वेगवेगळ्या दिग्गज नेत्यांनी त्यावेळेला घेतली होती आणि महाराष्ट्र अनिसचे त्यावेळेला कार्याध्यक्ष असणारे आमचं मार्गदर्शक डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांना त्या दिवशीच्या सह्याद्री टीव्हीवरच्या बातम्यांमध्ये खास बोलावून त्यांचं मत घेतलं होतं आणि मुलाखत घेतली होती, प्रतिक्रिया केली होती, तिला बराच वेळ दिला गेला होता आणि त्यामध्ये डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांनी या सगळ्याचं स्पष्टीकरण केलं होतं. आणि महाराष्ट्रात अनेक शेकडोनी कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी लोकांमध्ये जाऊन याचे प्रयोग सादर केले. आणि त्यानंतर आम्ही संघटना म्हणून असं ठरवलं की 21 सप्टेंबर हा दिवस आपण चमत्कार सत्यशोधन दिन म्हणून साजरा करू. आणि 1995 नंतर 96 पासून दरवर्षी आम्ही 21 सप्टेंबरच्या निमित्ताने एक सप्ताह किंवा पंधरवडा चमत्कारामागील विज्ञान सांगण्याचं, चमत्कारामुळे होणारी फसवणूक, दैववाद, अवतार संकल्पना
कर्मवादाला फाटा आणि या मधनं असणारं हितसंबंध, फसवणुकीचे आर्थिक हितसंबंध हे उलगडून सांगण्यासाठीचे प्रबोधन करत आलेलो आहे. आणि दरवर्षी शेकड्याने नाही हजारात अशा स्वरूपाची भाषणं आज महाराष्ट्र अनिसचे कार्यकर्ते आपापल्या ठिकाणी देतात. महाराष्ट्रात संघटनेच्या कार्यकर्त्यांकडनं किमान 10,000 तरी भाषणं या चमत्कार सादरीकरणाच्या प्रयोगांच्या सोबत केली जातात आणि त्यामधनं लोकांना चमत्कारामागील विज्ञान, कार्यकरण भाव, त्यामागली हातचलाकी, त्यामागलं जादूगारांच्या भाषेमधलं पामिंग किंवा वस्तूचा वापर करून केलेले ट्रिक्स आणि अर्थातच रासायनिक पदार्थांचा वापर करून केलेले काही अभिक्रिया आणि ज्या चमत्कार स्वरूपात लोकांना माहीत असतात त्या करून दाखवणं आणि त्यामागचा विज्ञान कार्यकरण भाव सांगणं आम्ही करत आलेलो आहे. आणि त्यातनं महाराष्ट्रातल्या जनतेचं निश्चितपणे प्रबोधन झालेलं आहे. त्याचा आकलनाचा एक स्तर निर्माण व्हायला मदत झालेली आहे. जो उल्लेख आपण दोघांनी केला की शालेय विद्यार्थ्यांना हे सांगायची गरज आहे आणि हे आम्ही 20-25 वर्षापूर्वीपासूनच ओळखून आमच्या परीने त्यासाठी आधी सत्यशोध प्रकल्प आणि नंतर आता वैज्ञानिक जाणीव प्रकल्प या नावाने शाळेतल्या मुलांना प्रबोधित करण्यासाठी शिक्षकांना प्रबोधित करणं, प्रशिक्षित करणं, त्यांचं वैज्ञानिक जाणीवांची प्रशिक्षण घेण्याचं काम करतोय. आणि त्यातनं काही हजारो शिक्षक प्राथमिक, माध्यमिक आणि महाविद्यालयीन स्तरावरचे प्रबोधित प्रशिक्षित झाले. आता त्यांच्या मार्फत ते प्रवक्ते पण करून वैज्ञानिक दृष्टिकोन विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. आणि महाराष्ट्र अनिसच्या वतीने संघटितपणे जे अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम गेली 30 वर्ष चालू आहे त्यामध्ये त्याची सुरुवातच चमत्काराला आव्हान देणं आणि बाबाबुवांचा भांडाफोडीपासून झाली. त्यामुळे चमत्काराला आव्हान देण्याच्या प्रक्रिया आपण इतक्या अनेक ठिकाणी वेगवेगळ्या स्तरांवर केल्या आणि त्याच्यासाठी सुरुवातीला 1 लाख रुपयाचं असणारं बक्षीस आता 21 लाख रुपयाचं पर्यंत नेलंय आणि त्यासाठी आव्हान प्रक्रिया आपण केल्या. अनेक बाबाबुवा महाराज महाराष्ट्रामध्ये असे होतं की ज्यांचं पीक होतं, त्यांचं महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या प्रादेशिक विभागनिहाय त्यांचे अनेक प्रकार होते, अनेक प्रकारच्या चमत्कारांचे दावे ते करत होते. त्यांचा भांडाफोड करण्याचं आणि त्यामागे काय फसवणूक आहे हे सांगण्याचं काम आम्ही करत आलो. आणि आज अशी स्थिती आहे 3 दशकानंतर की हे निश्चितपणे आम्ही अभिमानाने सांगू शकतो की महाराष्ट्र राज्याच्या हिरक महोत्सवी वर्ष आपण साजरा करतोय. त्यामध्ये गेली 30 वर्षाच्या अंधश्रद्धा निर्मूलनाच्या संघटित कामामुळे उघडपणे चमत्काराचा दावा करणारे बाबा आता थांबलेले आहेत. हे केवळ महाराष्ट्रामध्ये आहे. महाराष्ट्राच्या बाहेर इतर राज्यांमध्ये जर तुम्ही गेला, अगदी लगतचा मध्य प्रदेश, गुजरात आणि कर्नाटक आणि गोवा आणि इतर आंध्र आणि या राज्यांमध्ये जर गेला तर लगेच त्या परिसरामध्ये बॉर्डरवर पण अनेक ठिकाणी चमत्काराचा दावा करणाऱ्या बाबाबुवांचं पीक आहे. अनेक प्रकरणं, तक्रारी आज आमच्याकडे त्या प्रदेशातून येत असतात. पण महाराष्ट्रामध्ये उघडपणे चमत्काराचा दावा करण्याची हिंमत आज कुठलाही बाबाबुवा, महाराज, मांत्रिक करत नाही. पण अंधश्रद्धा आणि चमत्कार करण्याचं, फसवणूक करण्याचं पूर्णपणे 100% त्याच्यानं थांबलंय असं आम्ही म्हणत नाही. कारण ते छोट्या पातळीवर, गाव पातळीवर, दुर्गम भागामध्ये हे चालू आहे. अंगात येणारी बाई, मांत्रिक, देवऋषी, भगत हे आदिवासी बहुल, दुर्गम, ग्रामीण, कष्टकरी समाजामध्ये अजूनही या स्वरूपाचं दावे करतात आणि त्यांच्याकडे जाणारा मोठा वर्ग आहे. आणि त्यातनं विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टिकोन आणि आरोग्यविषयक सुविधा आणि त्याचा दृष्टिकोन हे याचा अभावातनं या पद्धतीच्या फसवणुकीला अजूनही लोक बळी पडतात. त्यातनं अघोरी या स्वरूपाच्या उपचार पद्धतीला पण बळी पडतात. पण हे जरी होत असलं तरी निश्चितपणे असं म्हणता येईल की गेल्या 30 वर्षात महाराष्ट्रातल्या जनमानसाचा या अंधश्रद्धेच्या आणि बुवाबाबांच्या प्रकरणाकडे, चमत्काराच्या दाव्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन विकसित झालाय. तो आधुनिक व्हायला मदत झालेली आहे. ज्याच्यासाठी महाराष्ट्राला पुरोगामी महाराष्ट्र म्हटलं जातं, संत आणि समाजसुधारकांचा विचार वारसा म्हणून चालवणारा महाराष्ट्र म्हटलं जातं, त्या वारसाच घेऊन या स्वरूपाचं काम आम्ही आज संघटितपणे करण्याचा आमच्या परीने प्रयत्न करतो. पण ते पुरेसं नाही याची नम्र जाणीव आम्हाला आहे. म्हणूनच समाजातल्या वेगवेगळ्या क्षेत्रांमधल्या धुरीणांनी, जागरूक नागरिकांनी, समूहांनी आणि संविधानिक व्यवस्थेमध्ये जबाबदारी असणाऱ्या संस्थांनी, घटकांनी देखील, म्हणजे धोरणकर्ते, राज्यकर्ते, प्रशासन, माध्यम, न्यायपालिका आणि लोकशक्ती या सगळ्याच समूहांमधल्या
याबद्दलचे विशेष प्रयत्न व्हायला पाहिजे असं मला वाटतं. आणि चमत्कारामागचं विज्ञान सांगताना केवळ चमत्कारामधलं कार्यकारण भाव सांगण्या पुरेसं नाही असं आम्ही मानतो. तर त्या मागे असणारी सायकी, जी मानसिकता भारतीय उपखंडातली आहे की इतिहासामध्ये रमण्याची, अवतारवाद, पुनर्जन्म पूर्व, पाप पुण्य या संकल्पना आणि त्याच्यामुळे असणारी अगतिकता आणि अवलंबित्व, याच्यातनं बाहेर पडल्याशिवाय चमत्काराला शरण जाण्याची मानसिकतेतनं माणसं बाहेर पडू शकणार नाही. त्यामुळे हे एकाच वेळेला आपल्याला हे सांगावं लागेल, लढाई कठीण आहे, आव्हान मोठं आहे आणि त्याच्यासाठी प्रचंड चिकाटीने, सातत्यपूर्ण आणि अधिक व्यापक अंगाने काम करण्याची गरज आहे. आणि अर्थात त्यासाठी काम करणारे कार्यकर्ते, समाजातले वेगवेगळे अभ्यासक, तज्ज्ञ, विश्लेषक यांची गरज आहे. मानवी जीवनातल्या सर्व क्षेत्रांमध्ये आज विज्ञानाचा प्रचार प्रसार होत असला तरी त्याची दृष्टीचा अभाव आहे. त्यामुळे आपल्याकडे मंगळावर यान पाठवायच्या आधी ते तिरुपतीला वाहिलं जातं आणि शास्त्रज्ञांमधले देखील अनेक महनीय माणसं याबद्दलच्या मानसिकतेचे बळी असतात. त्यामुळे या पातळीवर जर स्थिती असेल, त्या समूहांमध्ये पण अशी मानसिकता असेल, तर आपल्याला निश्चितपणे त्यासाठी जास्त प्रयत्न करावे लागतील. आणि शिक्षणाच्या माध्यमातून वर्तन बदल आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा जीवनशैलीत अंतर्भाव हे जे होणं अपेक्षित होतं, ते स्वातंत्र्यानंतर आणि संविधानिक व्यवस्था स्वीकारल्यानंतर 7 दशकांमध्ये करण्यामध्ये आपण कमी पडलेलो आहोत, अपयशी ठरलो. ते पुढच्या काळात आपल्याला दुरुस्त करावं लागेल. आणि जीवन कौशल्य, जीवन दृष्टी विकसित करण्याचे वेगवेगळे प्रयत्न आपल्याला अधिक सकसपणे आणि जास्त संघटितपणे करण्याची गरज आहे असं आम्ही मानतो. त्यामुळे आपल्या सारख्या महनीयांचं आणि समाजातल्या विविध धोरणांचं यासाठीचं मार्गदर्शन, सहभाग, सहकार्य निश्चितच मोलाचं आहे. आयुकासारख्या संस्था किंवा या नेहरू प्लॅनेटोरियम, नेहरू सायन्स सेंटर सारखी केंद्र ही आपल्या देशामध्ये समाजाचं निश्चितपणे नेतृत्व करणारी असली पाहिजे. ज्याच्याबद्दल फक्त आज कुतूहल आणि उत्सुकता आहे, ते आपल्या जीवनामधल्या एक आवश्यक घटक म्हणून आणि उपयोगी आणि मार्गदर्शक अशा स्वरूपाच्या संस्थानं म्हणून आपण त्याच्याकडे बघायला पाहिजे. जे पंडित जवाहरलाल नेहरू म्हणायचे की ती आपली तीर्थस्थळ म्हणून आपण त्याच्याकडे बघायला पाहिजे, तसं आपल्या पुढच्या पिढीत आपल्याला आवड आणि त्यासाठीची बांधिलकी तयार करावी लागेल. हे आव्हान आपण नक्कीच घेऊया आणि त्यासाठी कटिबद्ध होऊया. बागायतकर सरांनी वेळ काढून आपल्याशी बोलण्यासाठी, त्यांच्या इतक्या दीर्घ पत्रकारितेतल्या अनुभवाच्या आधारे जे काही सांगितलं, दिल्लीतलं म्हणजे देशाच्या राजधानीतलं राजकारण आणि समाजकारण किती प्रभावित आहे अंधश्रद्धेने आणि चमत्कार सदृश बुवाबाजीने, हे आपण अनुभवू शकतो आणि बघू शकतो. त्यामुळे त्यांच्याकडनं या स्वरूपाचं मार्गदर्शन मिळालं आणि समाज वास्तवाचं अगदी नेमकं विश्लेषण करणारे संपादक, पत्रकार, लेखक म्हणून आपल्याला ते देशाला माहिती आहे, मराठी भाषिकांना, वाचकांना चांगलेच परिचित आहे. आणि तसंच त्यांनी जे म्हटलंय की निवृत्तीनंतर हे करायला, मुलांमध्ये जाऊन काम करायला त्यांना आवडेल, तर आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना, संघटनांना त्यांची या स्वरूपाचं योगदान निश्चितच मोलाचं राहील आणि त्यासाठी आम्ही त्यांच्या सोबत राहणार आहोत. तसंच अरविंद परांजपे सरांनी देखील आयुका आणि नेहरू सायन्स सेंटर, प्लॅनेटोरियम याच्या मार्फत करत असलेले काम, याच्या सोबत आमची संघटनेतल्या कार्यकर्त्यांची निश्चितपणे बांधिलकी आहे, सदिच्छा आहे. ती पुढच्या काळात आपण वृद्धिंगत करू असं या निमित्ताने त्यांना दोघांनाही आश्वस्त करतो. चमत्कारामागील विज्ञान या महिनाभर चाललेल्या 20 ऑगस्ट म्हणजे शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांचा स्मृती दिन, जो आज गेली 4 वर्ष आपण राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिन म्हणून सिव्हिल सोसायटी लोकसमूहांकडनं देशभरात साजरा केला जातो. ऑल इंडिया पीपल सायन्स नेटवर्क हे देशस्तरीय असणारं विज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था, संघटनांचं समन्वय मंच यांच्या पुढाकाराने आणि महाराष्ट्र अनिसच्या सहभागाने हे राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्रभर, देशभरातल्या वेगवेगळ्या 12, 15, 20 राज्यांमध्ये कार्यक्रम झाले. त्या 20 ऑगस्ट राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिनापासून
ते 21 सप्टेंबर चमत्कार चतुःशोधन दिनापर्यंत आपण या चमत्कारामागील विज्ञानाचं जागर करतो आहोत. विविध क्षेत्रातल्या विविध अनुभवी तज्ज्ञ माणसं अभ्यासकांचं याबद्दलचं मत आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. याच पद्धतीचा उपक्रम 21 सप्टेंबरला चमत्कार सत्यशोधन दिनी गणपती दुग्ध प्राशनाला 25 वर्ष होण्याच्या पार्श्वभूमीवर आपण एक चर्चासत्र राष्ट्रीय स्तरावरचं घेऊन पण करणार आहोत आणि देशातल्या प्रमुख अशा संघटना आणि संस्थांचं नेतृत्व करणारे प्रमुख पदाधिकारी शीर्षस्थ त्यामध्ये 21 सप्टेंबरला संध्याकाळी 6 वाजता होणाऱ्या चर्चासत्रात सहभागी होते. आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा याबद्दलचं निमंत्रण देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, जय जगत. धन्यवाद अविनाश भाई. आपण योग्य पद्धतीनं आणि समर्पित असा समारोप केलेला आहे. या आजच्या कार्यक्रमाचा आभार मानण्याची विनंती मी आमच्या राज्याचे सरचिटणीस संजय शेंडे सरांना विनंती करतो. संजय शेंडे सर नागपूरवरून बोलतायत. संजय शेंडे सर आभार मानतील. आभारानंतर आपलं हम होगे कामयाब गीत होईल आणि आजचा कार्यक्रम संपेल. नमस्कार साथी. 20 ऑगस्ट राष्ट्रीय वैज्ञानिक दिन आणि 21 सप्टेंबर चमत्कार सत्यशोधन दिन ह्या एक महिन्या काळामध्ये वेगवेगळे कार्यक्रम आपण महाराष्ट्र अनिसतर्फे घेतले. त्यातीलच एक कडी म्हणून आज चमत्कारामागील विज्ञान या अभियानातील चर्चासत्र आपण घडवून आणलं. या चर्चासत्रामध्ये माननीय अनंत बागाईतकर सर जे ज्येष्ठ पत्रकार आहेत, सकाळ वृत्तपत्र समूहाचे दिल्लीच्या प्रतिष्ठानामधील, त्यांनी संत समाज सुधारकांच्या मालिकेतील गाडगे महाराजांचा जनजागरणाचे जे काम आहे ते कसं लोकांसाठी होतं, भैरवाला दारूचा नैवेद्य दिल्यानंतर जे काही तिथे ढोंग होतं ते सांगून सामाजिक शिस्त बाळगाली, त्यासाठी नार्वेकरांचे आणि गांधीजींचे जे प्रयत्न होते ते उद्युक्त करून बुवाबाजीला आश्रय देणाऱ्या आजची जी समाज व्यवस्था आहे त्यावर त्यांनी भाष्य केलं. आणि हे जर नसतं तर दाभोळकरांसारखा गुणी माणूस आपल्यामध्ये त्यांनी सांगितलं. निर्भयांचं उदाहरण देऊन लहान मुलांना आणि नव्या पिढीला कसं त्यांनी जनजागृती करून शाळांमध्ये जाऊन रिटायर्ड लोकांनी 1 तास 2 तास देऊन त्यांना प्रबोधित करण्याचं काम हाती घेतलं पाहिजे असं सांगून त्यांनी हे सुद्धा सांगितलं की मी हे काम रिटायर झाल्यानंतर करणार आहे. सर, आपली ही भावना तुम्ही जी व्यक्त केली सर्वांसमोर त्याबद्दल आम्ही सलाम करतो. तुमचं आभार. मित्रांनो, परांजपे सर जे नेहरू तारांगणाचे मुंबईचे संचालक आहेत, त्यांनी सुद्धा यांची हीच कडी पुढे नेत तारांगणातर्फे आपल्या खगोलशास्त्रज्ञामध्ये ज्या काही घडामोडी होतात, जे काही ग्रहतारे आहेत ते माणसाच्या प्रवृत्तीवर प्रकृतीवर काय त्यांचा फरक पडू शकत असेल हे विज्ञानाद्वारे विद्यार्थ्यांना समजून सांगतात. आणि अशा कार्यशाळांमधून जे काही सूर्यग्रहण आहे, विज्ञान आहे, त्याचं सखोल असं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना कडून नवीन पिढीमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन जागवण्याचं ते कार्य करीत असतात. ते कार्य खरोखरच मोठं आहे आणि वैज्ञानिक दृष्टिकोन जाणणारी ही जी पिढी पुढे जाऊन ह्या अंधश्रद्धांना मुठमाती घालेल, ते त्याच्या आहारी जाणार नाही असा त्यांचा शिकवण्याचा कार्यकाल असतो. त्यांचा अनुभव सांगताना त्यांनी अब्दुल कलामचं उदाहरण घेतलं की जोपर्यंत पृथ्वी अक्षाभोवती फिरते त्यापर्यंत सर्वच दिवस सारखे असतात, कोणताच दिवस वाईट नाही हे सुद्धा त्यांनी सांगितलं. मित्रांनो, ही दोनही वक्ते आजच्या ह्या चर्चासत्रांमध्ये त्यांनी सखोल असं मार्गदर्शन केलं. असं मार्गदर्शन सतत आपल्याला लाभत राहील आणि या मार्गदर्शनाचा लाभ आपल्या सर्वांनी घेतला त्याबद्दल त्यांचं सुद्धा मी महाराष्ट्र अनिसतर्फे आभार मानतो. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन संजय बनसोडे यांनी केलं, जे आपले राज्य प्रधान सचिव आहेत. त्याचप्रमाणे बावगे सर प्रधान सचिव यांनी
प्रास्ताविक केलं. परिचय हरिदास तम्मेवार सरांनी केला आणि आपलं हे जे मीडियाचं व्यवस्थापन बघणारे श्री अवधूत कांबळे यांनी सुद्धा व्यवस्थित आपलं कार्य पार पाडलं. अविनाश पाटलांनी जे 2 शब्द मला खूप भावले त्यांचे, की पृष्ठीय त्राण आणि केशाकर्षण. मी जेव्हा सायन्सचा विद्यार्थी होतो मला हे शब्द माहिती नव्हते, सरफेस टेन्शन आणि कॅपिलरी ऍक्शनच्या विषयी. आणि गणपती दुग्धप्राशन कसा केला, आपल्या संस्थेचं आपल्या महाराष्ट्र अनिशचं कार्य कसं पुढे नेता येते, एक सक्षम नेतृत्व त्यांच्या दाभोळकरांच्या नंतर त्यांच्या रूपाने आम्हाला मिळालं. आणि त्यांच्या ह्या नेतृत्वाखाली आमची ही पिढी ही प्रबोधनाचं, आपल्या अंधश्रद्धा निर्मूलनाचं आणि वैज्ञानिक दृष्टिकोन देण्याचं हे काम सतत पुढे नेत आहे. त्यांचं सुद्धा मी या क्षणी आभार मानतो. आणि सर्वात शेवटी आमचे जे असंख्य प्रेक्षक आहे, हा फेसबुक लाईव्ह वरून बघणारे, हा कार्यक्रम आत्मसात करणारे, त्यांनी खरोखरच हा कार्यक्रम, हा वैज्ञानिक दृष्टिकोन आत्मसात करण्याची आजची गरज आहे, आजच्या वेळेची गरज आहे, हे समजून आपल्या सोबत असणारे, आपल्या भोवताली असणारे प्रत्येकांना वैज्ञानिक दृष्टिकोन सांगावा, तरच ह्या कार्यक्रमाची, ह्या सप्ताहाची फलश्रुती झाली असं आम्ही समजू. आणि पुन्हा एकदा सर्वांचा आभार मानून मी ह्या कार्यक्रमाची सांगता शेवटी हम होंगे कामयाब ह्या गीताने होईल. थँक्यू शेंडे सर. धन्यवाद सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद. आपण हम होगे कामयाब गीत ऐकूया. होंगे कामयाब, हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब एक दिन। ओहो मन में है विश्वास, हम होंगे कामयाब एक दिन। होगी शांति चारों ओर, होगी शांति चारों ओर, होगी शांति चारों ओर एक दिन। ओहो मन में है विश्वास, पूरा है विश्वास, होगी शांति चारों ओर एक दिन। हम चलेंगे साथ साथ, डाले हाथों में हाथ, हम चलेंगे साथ साथ एक दिन। ओहो मन में है विश्वास, पूरा है विश्वास, हम चलेंगे साथ साथ एक दिन। नहीं भय किसी का आज, नहीं डर किसी का आज, नहीं डर किसी का आज के दिन। ओहो मन में है विश्वास, पूरा है विश्वास, नहीं डर किसी का आज एक दिन। होगी जीत सच्चाई की, होगी जीत सच्चाई की, होगी जीत सच्चाई की एक दिन। ओहो मन में है विश्वास, पूरा है विश्वास, होगी जीत सच्चाई की एक दिन। युग बदलेगा चारों ओर, युग बदलेगा चारों ओर, युग बदलेगा चारों ओर एक दिन। मन में है विश्वास, पूरा है विश्वास, युग बदलेगा चारों ओर एक दिन। हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब एक दिन। ओहो मन में है विश्वास,
विश्वास हम होंगे कामयाब एक दिन, हम होंगे कामयाब एक दिन. विवेकाचा आवाज, विवेकाचा आवाज. गाणं संपलंय. चला बागायतकर सर आणि परांजपे सर धन्यवाद. मी वेळ काढलाच, हो, पूर्ण वेळ उपस्थित. धन्यवाद तुम्हाला सगळ्यांना आणि तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा.